शेतकऱ्याला सुद्धा आज वाटत नाही की माझं पोरानं शेती केली पाहिजे, माझ्या पोरानं नोकरी केली पाहिजे आणि त्यानुसारच त्याला टोन केलं जात आहे. शेतकरी मागं का पडतोय? तुमच्या आजोबांनी पण शेती केल्याच, तुम्ही पण त्याच पद्धतीने शेती करायला लागला. बदल होत नाही. नवीन गोष्ट एखादी ऍक्सेप्ट करायला शेतकरी भीतोय आणि त्याच्या मागचं महत्वाचं सगळ्यात कारण, मी जर फेल गेलो तर. शेतीमध्ये ज्या वेळेला तरुण पोरगा उतरतो त्यावेळेला घरचीच मंडळी त्याला स्वातंत्र्य देत नाही. हे सगळ्यात महत्वाचं कारण. मला पण झालंय म्हाताऱ्या खोडांनी थोडं शांत बसावं की मार्गदर्शकाची भूमिका निभावावी. ज्यावेळेला आपण नवीन पिढीकडे शेती देतोय त्याला थोडं फ्रीडम दिलं पाहिजे. पोरं मला येऊन सांगतात, आम्हाला आमच्या घरातनच पहिल्यांदा विरोध होते. आपल्याकडे नोकरी करण्याला जास्त प्रेफरन्स आहे खेडेगावामध्ये. ते डिमांड पण आहे ना मुलींची, नोकरी पाहिजे. की तरुण पोरं शेतीत न येण्याचं कारण लग्न होत नाही. आज शेतकऱ्याला पोरी द्यायला तयार नाहीत. इव्हन शेतकऱ्याला पोरगी द्यायला तयार नाही. आणि लग्न ठरवताना शेती पाहिजे, पण आमची पोरगी शेतात जाणार नाही. जॉब पण पाहिजे, शेती पण पाहिजे. शेती कशासाठी? सिक्युरिटीसाठी शेती पाहिजे. ऊसामध्ये ट्रेनिंग आणि शेतकरी पैसे देऊन ऍक्सेप्टेबलच नव्हतं. कोण येणार आहे पैसे देऊन ऊसासारख्या पिकाला? जवळपास 800 शेतकऱ्यांचं आतापर्यंत आम्ही ट्रेनिंग घेतलं. 800 शिकून गेलेत. 8 फुटावर लागवड ऊसाची केली, मग माणसं हसायची आम्हाला. संपर्कात असलेले 3000 शेतकऱ्यांनी 100 टनाचा उधार गाठला. 3000 शेतकऱ्यांनी 100 टनापर्यंत गेलेत मागच्या वर्षी. नंबर आहे. अभ्यास करून शेतीमध्ये उतरायला पाहिजे, डायरेक्ट आलाय प्रॅक्टिकल शिकतो मग डायरेक्ट स्टार्ट करायला पाहिजे. शेती जर करायची असेल तर नॉलेज घेणं अतिशय गरजेचं आहे. नॉलेज घेऊनच त्यामध्ये उतरणं पाहिजे. शेती क्षेत्राचं शिक्षण शेती करायला घ्यायला पाहिजे असं नाही. त्यातलं 5% सुद्धा नॉलेज तुम्ही कॉलेजमध्ये जे घेताय ना ते ऍप्लिकेबल नाही. खरोखर शेती खूप वेगळ्या पद्धतीने होत्या. शेतीचा सिलेबस अजून हडप्पाकालीन संस्कृतीतला. हे शेतीचा पहिला सिलेबस बदलणं गरजेचं आहे. आणि माझं तर म्हणणं आहे, BSc ऍग्रीचा कोर्स सर 4 वर्ष आहे ना, त्या 4 वर्षातलं 1च वर्ष थिअरी ठेवा आणि 3 वर्ष प्रॅक्टिकल करा. केमिकल विरहित शेती होऊ शकते का? पाऊस, थंडी, वारा हे अनसर्टन झालंय सगळं. त्याच्यामुळे कीड रोगांचा प्रादुर्भाव हा वाढतच जाणार आहे. आज काय होते बघा, रेसिड्यू फ्रीक तयार करायचा आणि युरोपियन मार्केटमध्ये टाकायचं आणि इथं काय खायचं? इथं केमिकल खायचं. कन्सल्टंट कोण असावा? कन्सल्टंट म्हणजे तुम्हाला नॉलेज देणारा माणूस आहे. एकतर तो शिक्षित असला पाहिजे आणि त्याच्यातलं त्यानं चांगलं नॉलेज घेतलेलं असलं पाहिजे. तुम्ही शेती करताना इथपर्यंत आपण स्वतः साक्षर झालं पाहिजे की आपल्याला कन्सल्टंट लावायची गरज पडणार नाही. आणि जर लावावा लागलाच तरी त्याचा जाचून पारखून अभ्यास करून बाबा हा माणूस खरंच जेन्युइन आहे. शेतकऱ्यांना मृगजळ दाखवता कामा नये, ह्या मताचं मी. म्हणजे काय, जे आहे ते फिक्स पिन पॉईंट तुम्ही सांगा. ऊस हे पीक आळशी माणसाचं पीक म्हणलं जातं. का म्हणलं जातं असं? जग एवढं बदलतंय, तंत्रज्ञान एवढं आले, मग शेतकरी मागं का पडतोय आणि का चुका होत्या शेतकऱ्याकडून? कसं आहे सर, आपल्याकडं शेती करण्यासाठी शिक्षण घेतलेली पिढी पुढे येत नाही. म्हणजे काय आहे, ट्रॅडिशनल पद्धतीने बघितलं तर आपल्याकडे जुन्या काळात बघा 10वी नापास झाला म्हणून शेतीत ढकलला, अशी परिस्थिती आपल्याकडे होती. आणि शिकलेला मुलगा कुठंतरी क्रीम पोस्टवर जॉब करायला कुठंतरी बाहेर जाईल. बरोबर. आणि झालं काय, शेतीमध्ये शेती ही शिकलेल्या माणसानंच करायचा विषय आहे हे आता समजले. बरोबर. जर तिथं शिकलेलाच माणूस नसेल आणि त्याला जर त्या क्षेत्रातलं नॉलेज परत गेन करता जरी येत नसेल तर मग शेती सुधारणार कसं? ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे शेती क्षेत्रातली, की शिकलेली माणसं बाहेर गेली आणि शेतकऱ्याला सुद्धा आज वाटत नाही की माझं पोरानं शेती केली पाहिजे, माझ्या पोरानं नोकरी केली पाहिजे आणि त्यानुसारच त्याला टोन केलं जात आहे. पण शेतीसाठी टोन केलं जात नाही. हे एक सगळ्यात महत्वाचं कारण आहे की तंत्रज्ञान एवढं बदललंय पण ऍक्सेप्टन्स लेवल त्या तंत्रज्ञानाचा अतिशय कमी आहे. जी शिकलेली पोरं काही थोडी शेतीत यायल्यात तर ते थोडा बदल करायला लागलेत, पण हा रेशो खूप कमी आहे. बरोबर. दुसरी गोष्ट, आज आजपासून चालत आलेली शेतीची पद्धत ती पुढं न्यायचं काम चालू आहे. म्हणजे काय, आपल्याला आता समजा आता आम्ही ऊसात काम करतोय, ऊसात लागवडीचं अंतर वाढवलं पाहिजे. आपण कितीतरी त्यावर व्हिडिओ केलेत, तुमच्या माध्यमातून पण आपण व्हिडिओ केलेत, पण ते लोकांच्या पचनी पडत नाही. तेच अंतर 4 फूट 4.5 फूट त्याच्यावर ठेवून करणार. म्हणजे हे काय, मग तुमच्या आजोबांनी पण शेती केल्याच, तुम्ही पण त्याच पद्धतीने शेती करायला लागलाय. बदल होत नाही. तिसरी महत्वाची गोष्ट, आर्थिक सदनता शेतकऱ्याकडे नाही. त्यामुळं पेईंग कपॅसिटी आज शेतकऱ्यांची किंवा शेतकऱ्यांच्या पोरांची कमी. म्हणजे एखादं नवीन तंत्रज्ञान येतंय शेतीमध्ये तर ते घ्यायला शेतकऱ्याची पेईंग कपॅसिटी पाहिजे. म्हणजे ऍटलिस्ट थोडा खर्च करायला पाहिजे. त्या पटीत उत्पादन त्याला नक्की मिळणार आहे. पण ही पेईंग ॲबिलिटीज आज शेतकऱ्याची नाहीये. म्हणजे मार्जिनल फार्मर्सकडं वर्षभरासाठी लागणाऱ्या गोष्टी पिकवण्यातच शेतीची त्यांची निम्मी ताकद जात्या. आणि मग राहता शेवटी काय राहतं त्याच्या हातामध्ये? त्याच्या हातामध्ये काहीच राहत नाही. पोरा बाळांचं लग्न,
एखादं घर बांधणं, एखादी टू व्हीलर घेणं, एवढंच शेतकरी करू शकतोय. तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं ह्यामुळं शेतकरी मागा. चौथी महत्वाची गोष्ट, शेतकरी शेतीमध्ये म्हणजे एखादी गोष्ट नवीन ज्या वेळेला येते त्यावेळेला तो ऍक्सेप्ट करायला धजावतो. बरोबर. आता तुम्ही शेतीमध्ये कितीतरी नवीन, समजा पूर्ण ॲटोमायझेशनचे तंत्रज्ञान आलेत, IoT डिव्हायसेस आले, ड्रोन आहे, AI टेक्नॉलॉजीज आल्यात, वॉटर सेन्सर आहेत, वॉटर कंडिशनरची टेक्नॉलॉजी आहे, बरीच टेक्नॉलॉजी आता शेतीमध्ये आलेत. पण ते नवीन गोष्ट एखादी ऍक्सेप्ट करायला शेतकरी भीतोय. आणि त्याच्या मागचं महत्वाचं सगळ्यात कारण, मी जर फेल गेलो तर, हा जो प्रश्न त्याच्या डोळ्यासमोर जो आहे, तर तो खूप महत्वाचा आहे. कारण तो फेल गेला आणि त्यानं जर त्याच्यावर समजा एक अमाऊंट जर खर्च केलेली असेल तर ती परत मी कशातनं काढणार, हा शेतकऱ्यांच्या पुढं खूप मोठा प्रश्न आहे. त्यामुळं तंत्रज्ञान बरंच पुढे गेलंय. हे तंत्रज्ञान ऍक्सेप्ट करायची लेवल शेतकऱ्यांच्या मध्ये, किंवा जो टक्का बघितला तुम्ही तर तो टक्का खूप कमी आहे. आर्थिक सबळ असणारा शेतकरी, किंवा आर्थिक ज्याच्याकडं 5-50 एकर जमीन आहे, ज्याच्याकडे पहिल्यापासून पैसे आहेत, असे शेतकरी हे तंत्रज्ञान लगेच ऍक्सेप्ट करतात आणि त्यातनं बदल करतात. पण जो मार्जिनल फार्मर आहे, 2-2.5 एकर शेती असणारा शेतकरी, पोराबाळांचं शिक्षण, लग्न, खर्च हे सगळं करायचं ज्याला शेतीत नाही, तो मग नवीन गोष्टीकडं अट्रॅक्ट होत नाही. त्याच्यामुळे नकोच म्हणतो, हेडेक नको मला, त्यापेक्षा आपला हाय चाललंय ठीक आहे, ह्याकडे मग शेतकरी जास्त वळतो. तर हे सगळ्यात महत्वाची कारण आहे. त्यामुळे तंत्रज्ञान ऍक्सेप्ट शेतकरी न करण्यामागची. बरोबर आहे. म्हणजे शेतकरी मागं पडतोय. बऱ्याच तुम्ही गोष्टी महत्वाच्या सांगितल्या, खूप महत्वाचं होतं. दुसरी एक गोष्ट अशी की तुम्ही खूप वर्ष झालं ग्राउंडवरती काम करताय, तुमचा ऍग्रिकल्चरमध्ये स्टडी पण झालेली आहे, अभ्यास झालेला आहे भरपूर, तुम्ही खूप काही केलेलं आहे, ते सगळं समजून घेऊच आपण. पण सगळ्यात महत्वाचं काय की शेतीमध्ये जो उतरतो त्याला अभ्यास करून शेतीमध्ये उतरायला पाहिजे का डायरेक्ट आलाय प्रॅक्टिकल शिकतो मग डायरेक्ट स्टार्ट करायला पाहिजे? नाही, शेतीमध्ये जर उतरायचं असेल तर शेतीमध्ये कायम विद्यार्थी असलं पाहिजे. कारण आपल्याला कायम नवीन गोष्टी शिकता आल्या पाहिजे. जसं आम्ही आता, जसं मी PhD पर्यंत शिक्षण घेतलं, पण PhDचं थिसिस जमा करूच तर मला किती माहित होतं शेतीतलं? फक्त टेक्निकल नॉलेज, आम्ही पुस्तकात शिकलेलो, लिखापटीचं नॉलेज, ते एकदम परफेक्ट होतं आपलं. पण त्याचं ऍप्लिकेशन कसं करायचं हे मी व्यवसायात पडल्यावर आणि ग्राउंडवर काम करायला लागल्यावर 2017 सालापासून जास्त शिकलो. आधी आपण शेती बघितली नव्हती का? बघितलेली. आमच्याही शेतीमध्ये गुडघ्याबरोबर काँग्रेस आम्ही बघितलाय. आमच्याही शेतातनं 4-5 गाड्याच ऊस बाहेर गेलाय, हा पण आम्ही बघितलाय. पण ते बदल करत गेलो. शेतीत तुम्ही जसं म्हणला, शेतीत येताना शिक्षण महत्वाचं आहे का? तर अतिशय महत्वाचं आहे. त्याला शेतीचं शिक्षण महत्वाचं नाही. शेती काय हा असा विषय नाही की शाळा शिकायची, शेतीचं शिक्षण घ्यायचं आणि मगच शेती करायची. आज कितीतरी उदाहरणं आता तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही बघतो की जे ऍग्रिकल्चरचं शिक्षण घेतलेलं नाहीत. तुम्हाला सांगतो, आज सगळ्यात जास्त मोठे स्टार्टअप असतील किंवा मोठे शेतकरी असतील, हे ऍग्रिकल्चरचे शिक्षण घेतलेले नाहीत. हे इंजिनियर बॅकग्राऊंडचे आहेत किंवा मॅनेजमेंट बॅकग्राऊंडचे आहेत, वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे आहेत. पण ह्या लोकांनी काय केले? ते नॉलेज आत्मसात केले. त्यामुळं शेती क्षेत्राचं शिक्षण शेती करायला घ्यायला पाहिजे असं नाही, पण तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही शेतीत पडताय त्यावेळेला हे सगळं नॉलेज गेन करणं अतिशय महत्वाचं. आणि त्यासाठी बरेच माध्यम आहेत. आता सोशल मीडिया एवढा स्ट्रॉंग झालाय, तुम्हाला वेगवेगळी पुस्तकं ऑनलाईन वाचायला मिळतात. शेतकऱ्यापाशी जाऊन महिनाभर जरी राहिला, इव्हन तुमचं चॅनल जरी बघितलं त्या शेतकऱ्यानं, तरी त्याला त्यातली बरीच माहिती मिळणार आहे. पण तुम्ही जसं विचारलं तसं, शेती करायची जर असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे त्यानं शिक्षण घेतलंच पाहिजे शेतीचं. मग तो सिलेबस नाही, पण काय आज एक धरून चला, XYZ आपल्याला कीड रोग आलाय, बरोबर, ह्याच्यासाठी त्यानं दुकानदाराकडे जाऊन विचारणं गरजेचं आहे का? नाही. त्यानं दुकानदाराला विचारणं हे सपोजच नाही आपल्याला त्यानं काय करणं गरजेचं आहे? त्यानं दुकानदाराला जाऊन सांगणं XYZ नावाचं औषध तुझ्याकडे आहे का, आणि ते दे. ते औषध फवारताना त्यानं त्याचा PHI, MRL, कुठल्या किडी कंट्रोल होतात, किती दिवस रिसिल्ट राहतोय, हा सगळा अभ्यास ज्या वेळेला तो शेतकरी करतो त्याच वेळेला तो शेतीमधनं एक आर्थिक नफा चांगल्या पद्धतीने मिळू शकतो. म्हणून शेती जर करायची असेल तर नॉलेज घेणं अतिशय गरजेचं आहे. नॉलेज घेऊनच त्यामध्ये उतरणं पाहिजे. आणि शेती करत करत हे कंटिन्युअस प्रोसेस आहे नॉलेजची. म्हणजे असं नाही की एक पुस्तक वाचलं तुम्ही आणि शेती करायला लागलाय, असं नाही. रोज काहीतरी नवीन शेतकऱ्यांनी शिकलं. आणि हे फक्त पुस्तकातनं तो शिकणार नाही, अनुभवी शेतकऱ्यांच्या शेतावर जाणं, वेगवेगळे काही सेमिनार्स असतील, वेगवेगळे कंपन्यांचे पण कार्यक्रम चांगल्या पद्धतीने ऑर्गनाईज केलेले असतात. अशा सगळ्या गोष्टी आपल्या महाराष्ट्रात कितीतरी रिसर्च संस्था आहेत, संशोधन संस्था आहेत, विद्यापीठांच्या आहेत, ICARच्या आहेत. अशा ठिकाणी भेट देऊन जे चांगलं आहे ते जर पिकअप
पीक करत गेला तो शेतकरी, किंवा तो जर तो कायम शेतकरी म्हणला तर विद्यार्थीच म्हणा, तर शेतीमध्ये त्याला मला वाटतं की काही अडचणी येणार नाही. तर अशा पद्धतीने शेतीत पुढे जायला पाहिजे. ह्या प्रश्न विचारण्याचं पाठीमागचं कारण माझं काय होतं की तरुण जे आहे ते तोंड फिरवत्या शेतीकडून फार कमी आहेत की जे बाबा चला बिझनेस म्हणून आपण करूया म्हणतात किंवा IT मधले आहेत, जॉब करतायत वेगवेगळ्या कामात, त्यांचं म्हणणं चला शहराकडे जाऊया, जॉब करूया, आपलं लग्न पाणी होईल, सगळं व्यवस्थित आपलं सेटल होईल. मग तोंड फिरवण्याची काय काय कारण तुम्हाला वाटते? मला आता मी एवढं फिरत असतो युथ मध्ये, म्हणजे माझ्या प्रत्येक लेक्चरला 200-300 शेतकरी असतात, त्यात एक 100-150 तरी युथ म्हणजे यंग मुलं असतात लेक्चरला. आणि लेक्चर संपलं की बरीच शेतकऱ्याची पोरं भेटतात मला, विचारतात. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण एक आहे की जनरेशनल गॅप. शेतीमध्ये ज्या वेळेला तरुण पोरगा उतरतो त्यावेळेला घरचीच मंडळी त्याला स्वातंत्र्य देत नाहीत. हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. मला पण झालंय हे पहिलं कारण आहे. म्हणजे मी काय माझ्या लेक्चरमध्ये पण सांगतो, म्हाताऱ्या खोडांनी थोडं शांत बसावं. शांत बसणं इन द सेन्स काय की मार्गदर्शकाची भूमिका निभावावी. त्यांचा अनुभव अतिशय आपल्यासाठी महत्वाचा आहे. मी काय म्हणतो, ह्या लोकांनी आपल्यापेक्षा जास्त पावसाळे बघितल्यात, त्यांचा अनुभव अतिशय महत्वाचा आहे. पण जर एखादं तरुण पोरग जर नवीन गोष्ट करत असेल तर त्याला लगेच टोकणं हे चुकू दे ना. ज्यावेळेला एखादा, तुम्ही आता बघा, व्यावसायिक एखादे घडवत असतात, व्यावसायिक बॅकग्राऊंड मधनं लोक येत असतात, ही मुलं चुकत नाहीत का? व्यवसाय करताना चुकतात, लॉसमध्ये जातात, परत वर येतात, त्यांचे जे पॅरेंट्स असतात ते त्यांना सपोर्ट करतात. शेतीमध्ये पण आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ज्या वेळेला आपण नवीन पिढीकडे शेती देतोय तर नवीन पिढीकडे शेती देताना त्याला थोडं फ्रीडम दिलं पाहिजे. एखादा नवीन प्रयोग करायचा शेतकऱ्या, म्हणजे इव्हन आता आमच्या ऊसामधलंच घ्या, लागवडीचं अंतर वाढायला जुनी लोक तयार नाहीत. मग ते पोरग जर म्हणलं दादा 5 फुटावर मी अंतर ठेवून लागवड करतो, त्याला पहिला तिथनं विरोध असतो. आणि अशी पोरं मला येऊन सांगतात की सर आम्हाला आमच्या घरातनंच पहिल्यांदा विरोध होते ऊसाचं अंतर. मग मी त्यावेळेला त्यांना हेच सांगतो माझ्या लेक्चरमध्ये, पण म्हाताऱ्या लोकांनी थोडं मार्गदर्शकाची भूमिका निभावा. तुम्ही आर्थिक कारभार वाटलं तर देऊ नका त्याच्या हातामध्ये, सत्य गोष्ट सांगितली. सत्य गोष्ट. हा, आणि आताची पोरं पण सर शानी नाहीत, हे पण एक गोष्ट महत्वाची. संतोष म्हणा मला सर नको, खूप छोटा आहे तुमच्यापेक्षा. आताची पोरं पण तुम्ही जर बघितली ना, ती पण काही जास्त शानी नाहीत. आपण आता गावगाडीतली कंडिशन आपण गावाकडे आहे बघतोय, किती म्हणजे काय पोरांनी शेती विकून बरेच नाद लावले. त्यामुळे मी हेच सांगतो की तुम्ही आर्थिक कारभार नका देऊ त्याच्या हातात, मार्गदर्शकाची भूमिका निभावा. पैसा तुमच्याकडे ठेवा, खर्च करायला द्या, त्या पोराला ट्रेन करा. आपल्याकडे शेतीमध्ये ट्रेनिंग होत नाही. बरोबर आहे. आपल्याकडे शेतीमध्ये ट्रेनिंग नाही. आपल्याकडे शेतीत उचलला आणि शेतीत टाकला, किंवा MPSC ची परीक्षा देणं त्याला पॉसिबल नाही, नापास झाला, शेतीत टाकला, नोकरी कुठं लागत नाही, शेतीत घातला, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तरुण पोरं काय आहे, तरुण पोरं ह्या गोष्टीमुळे थोडी बाजूला शेती बसणार. दुसरी गोष्ट, इकॉनॉमिकल सर्टनिटी नाही. म्हणजे काय आहे, आज एखाद्या शेतकऱ्यानं पीक केलं तर त्या शेतकऱ्याच्या पिकाला भाव किती मिळेल हे सगळं गिमिक आहे. तो त्याला मार्केटचा पूर्ण पहिला शेतकऱ्याला अभ्यास केला पाहिजे. त्या पोराला ब्रँडिंग त्याच्या प्रोडक्टचं व्यवस्थित करायला जमलं पाहिजे आणि व्यावसायिक शेतीच्या मॉडेलकडे त्यानं वळलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी करताना आर्थिक म्हणजे गॅरंटी नसल्यामुळं, पैशाची गॅरंटी नसल्यामुळं तरुण काय म्हणतोय, 10,000ची कुठं तर मला नोकरी केलेली चांगली MIDC मध्ये, पण शेतीकडे वळायला. बरोबर. मी तुम्हाला मगाशी आपण बोलता बोलता मी उदाहरण दिलं तुम्हाला. मला काल एक शेतकरी सोलापूर मधले भेटायला आलेले. बरोबर. 32-33 वर्षाचा तरुण मुलगा होता. माझ्याकडे ऊसाच्या रोपांचं बुकिंग केलं. त्याला मी जस्ट विचारलं, तू काय आता तुमच्या शेतामध्ये काय आहे? त्यानं मला सांगितलेले आकडे अचंबित करणारे आहेत. 11 एकर केळीची बाग, 38 टन प्रति एकर केळी एक्सपोर्ट केली आणि 29 रुपये प्रति किलो, म्हणजे 29,000 रुपये टन तेवढा रेट मिळाला. जवळपास 1,21,00,000च्या मटेरियल गेलं, माल गेला शेतातनं. 21-22 लाख रुपये खर्च केलाय. आज 1 कोटीचा माल आहे, एक्सपोर्ट झाला सगळा. आणि माणसं म्हणतात शेतीत पैसा नाही. हे कळलं पाहिजे. मग त्यानं काय केलंय, त्यानं पूर्ण अभ्यास केलाय. ज्यावेळी मार्केटमध्ये बाकीच्या फ्रुट्स कमी असतात त्यावेळेला केळीला मार्केट एक्सपोर्टला कधी असते हे त्याच्यात तोंडपाठ आहे सगळं, कुठल्या हंगामात कधी काय केलं. हा अभ्यास करून तरुणांनी उतरलं पाहिजे, तर ते आर्थिक साक्षरता आपल्याकडे येऊ शकते किंवा आर्थिक सर्टनिटी आपल्याकडे की मला ह्यातनं पैसा मिळणार. हे जोपर्यंत आपण तरुण पोरांना गॅरंटी देणार नाही ना, तोपर्यंत तरुण पोरांच्या मध्ये बदल होणार नाही. पुढची महत्वाची गोष्ट, तरुण पोरं शेतीत उतरत नाहीत आणि सक्सेस मिळत नाही. ह्याचा एक दुसरी एक महत्वाची बाजू म्हणलं तर ब्रँडिंग शेतीचं. बऱ्याच लोकांना त्याचं ब्रँडिंग करता येत नाही, शेटा बोर्ड पण नसतो, काय कुठलं पीक लावलंय काय लावलंय हे पण बऱ्यापैकी माहित नसतं. आज तुम्ही जर बघितलं प्रत्येक घराला नाव आहे,
प्रत्येक ऑफिसला नाव, आज या टॉवर मध्ये आला आपण, प्रत्येक नाव आहे, प्रत्येक नाव आहे. कोणाच्या शेताला नाव आहे मला सांगा? शेतावर नाव कोणालाच नाव नाही. मग ते एक ओळख तर कशी निर्माण होणार आहे? तुम्ही तुमचं मार्केटमध्ये प्रोड्यूस घेऊन जाताय, त्याच्यावर सुद्धा नाव शिक्का कुठं शेतकऱ्यांचं नसतं. जोपर्यंत ह्या गोष्टीकडे शेतकरी तरुण पोरं लक्ष देणार नाहीत तोपर्यंत तरुण पोरांचा टक्का शेतीमधला वाढणार नाही. आपल्याकडं नोकरी करण्याला जास्त प्रेफरन्स आहे खेडेगावामध्ये. तुम्ही बघितलं तर ते असू दे, प्रायव्हेट असू दे, ठीकठाक पगाराची, नाही ते डिमांड पण आहे ना मुलींची, नोकरी पाहिजे. हे सुद्धा एक तुम्ही सांगितलं, हे पण एक पॉईंट घेता येईल की तरुण पोरं शेतीत न येण्याचं कारण लग्न होत नाही. हे पण आहे, हे एक गावगाड्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण आहे. आज शेतकऱ्याला पोरी द्यायला तयार नाहीत, इव्हन शेतकरी शेतकऱ्याला पोरगी द्यायला तयार नाही. आणि का देत नाही ह्याच्या मागे कारण आहे. म्हणजे असं नाही की त्याच्या मागे कारण नाही. कारण का, शेतकरी बाप आहे हा रोज शेतीमध्ये झिजतोय. त्याला वाटतंय शेतीतनं ग्लॅमर येणं शक्य नाही, शेतीतनं पैसा मिळणं शक्य नाही. त्यामुळे ते म्हणतो माझ्या मुलगीला कुठं चांगला जॉब असणाऱ्या एखाद्या पोरग्याला दिलं, सरकारी नोकरी असणार तर सर्टनिटी राहील. पण आज जर ह्या मी केचे सारख्या शेतकऱ्यांचं तुम्हाला उदाहरण दिलं, असा जर असला 1 कोटी रुपये जर मिळवणारा 10-11 एकरातनं, तर काय अख्खा दुनिया फिरू शकतो, अख्खा दुनिया फिरू शकतो. तर हेच महत्वाचं आहे. ही सगळी कारण आहेत की तरुण शेतीकडं पाठ फिरवतात. तर ह्यांना मेनस्ट्रीम मध्ये आणण्यासाठी एकतर सर्टनिटी महत्वाची आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी अभ्यास करणं गरजेचं आहे. तर तरुण पोरांनी कुठलं पीक निवडायला पाहिजे, कुठल्या लाईननं आपण गेलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी जर त्यांनी थोडा अभ्यास करून केला आणि काय क्रॉप्स असे निवडले, आपले प्लॉट डिवाइड केले, म्हणजे फिक्स रेट देणारं पीक. मग आता ऊसाकडे बघितलं जातंय, फिक्स रेट 3200-3300 रुपये फिक्स रेट आहे. त्याच्याकडे थोडं क्षेत्र वळतं केलं पाहिजे. बाकी हाय कॅश क्रॉप आहेत, त्यामुळे काय समजा आता बनाना आहे, पोमोग्रेनेट आहे, काय भागामध्ये द्राक्षाचं पीक होतं, किंवा आता भाजीपाला टोमॅटोचं सुद्धा जर चक्र समजून घेतलं किंवा आल्याचं जर चक्र समजून घेतलं तर पैसे चांगले बनतात. अशा क्रॉपकडे आज ड्रॅगन फ्रूट सारखं फ्रूट, टाइम संधी, येस, हे सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून ज्यावेळेला तरुण पोरं उतरतील त्यावेळेला हा टक्का शेतीतला वाढेल. नाहीतर शेतीचं शिक्षण घेणारी पोरं सुद्धा पहिला स्पर्धा परीक्षेकडे वळतात. हे आपलं सगळ्यात मोठं दुर्भाग्य. एवढा वेळ झाला आपण तरुण पोरं म्हणतोय, पण मुलींचा दृष्टिकोनातनं जर बघितलं तर असं कधी मी ऐकत नाही की ह्या मुलीने शेती केली, 10 लाख रुपये कमवलं, किंवा ही मुलगी शेतकरीच करते. 1-2 व्हिडिओ युट्यूबला बघितले असेल नॉर्थ इंडियातली, मी बघितले की केचवा बनवते किंवा गांडूळ खत बनवते किंवा इकडे तिकडे अजून गोष्टी आहेत, किंवा बिझनेस करतात. हे असं का होतं की काम तर त्याच करतात महिला जास्त शेतीमध्ये? आता कसं आहे, आपली संस्कृती तशी म्हटलं तर थोडी पुरुषप्रधान संस्कृती आहे पहिल्यापासून. महिलांना स्कोप नाही का, तर स्कोप आहे शेतीमध्ये. पण पहिल्यापासून आपल्या घरातलं, आपल्या गावातलं वातावरण असं असते की मुलगी लग्न करून दुसरीकडे जाणार आहे. एकतर आता आपली चर्चा झाली अशीच की तिला शेतकरी नवरा नको आहे, आणि जरी तर ती कशी शेती करेल. आपण लग्न ठरवताना शेती पाहिजे, लग्न ठरवताना तुम्हाला मुलग्याकडे शेती पाहिजे, पण आमची पोरगी शेतात जाणार नाही. जॉब पण पाहिजे, शेती पण पाहिजे. शेती कशासाठी? सिक्युरिटीसाठी शेती पाहिजे. जॉब सुटला तर शेती आहे. तर हे अशी परिस्थिती असल्यामुळं एकतर आपल्याकडे कसं आहे, आपल्याकडं म्हणजे ज्या वेळेला लग्न होऊन मुलगी जाते किंवा मॅक्झिमम टाइम आपल्या गावाकडे वगैरे, त्यावेळेला कसं असतं, पुरुष घरात कमवणारा आणि स्त्री घरामध्ये, हे असं चित्र आतापर्यंतच होतं. आता बदलायला लागलंय आणि हे चांगलं, म्हणजे काही स्त्रिया चांगल्या शेतीमध्ये यायला लागल्या, पण हा टक्का कमी आहे. आणि मुलींचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन, म्हणजे आम्ही ज्या वेळेला BS ऍग्रीला होतो त्यावेळेला आमच्या बॅचला हार्डली 8-10 मुली असायच्या. आज 50% मुली आणि 50% मुलं आहेत आज शेतीचं शिक्षण घेणारे. त्यामुळे हा टक्का वाढतोय. पण शेती करणं, ज्या वेळेला कधी शेती मुलगी करेल तुम्हाला सांगू, तिनं ज्या वेळेला जर शेतकरी नवरा केला का, जर शेतकरी नवरा केला तरच ती मुलगी शेतीमध्ये जाईल आणि तिला तो इंटरेस्ट असला पाहिजे, समजून पण घेईल काय आहे, कशी चालते. येस. म्हणजे कसं आहे तुम्हाला सांगतो, व्यवसाय करणारी जर एक पेअर बघितली नवरा बायको, तर ती दोघं व्यवसायात असतात. किंवा IT क्षेत्रातली तुम्ही बघितली तर ती IT क्षेत्रातच दोघं पण जॉब करणारे असतात मॅक्झिमम वेळेला, मॅक्झिमम टाइम. आणि म्हणजे डॉक्टर असेल तर डॉक्टरच मुलगा बघितला जातो, किंवा मुलगी डॉक्टरच बघतो. तर असं ज्या वेळेला शेतकरी चांगला शेती करणार आणि ही दोघांचं ज्या वेळेला सूट जुळणार, तर हे आकडे चेंज झालेले दिसतील. आणि म्हणजे आता व्हायला लागलाय तसा चेंज बऱ्यापैकी. खूप वर्षापासून बघतोय की बॅकबोन तर महिलाच आहेत. कारण सगळं काम, भांगलणे असू द्या, लागवड असू द्या, काही जरी काम असलं तर ते टोळी त्यांची सांगितली जाते, त्या येतात एकदम काम करतात आणि जातात. पण ना त्यांच्याकडे डिसिजन आहे, ना स्वतःचं शेत असले तर तिथं काय पॉवर नाहीये. बरोबर, ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं कुठं ना कुठं बदलायला पाहिजेत. अगदी बरोबर आहे. आणि ह्याच्यामध्ये काय
म्हणजे पुरुष मंडळींनी पण महिलांना ह्या शेतीच्या ह्याच्यामध्ये थोडा स्कोप दिला पाहिजे. आपल्याकडे गावाकडे काय आहे, शेजारी काय म्हणतील, पाजारी काय म्हणतील, पाहुणे काय म्हणतील, हे जास्त हे केलं जातंय शेतीमध्ये. समाज काय म्हणल, येस समाज काय म्हणल ह्याच्याकडे सगळ्यात जास्त बघितलं. अरे म्हणजे मग असं, अरे तुला काय कमी आहे, बायकोला शेतात हे केलंय किंवा बायकोला पुढे केलंय, काय लोकांना ते कमीपणाचं वाटतं. ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर जो पुरुष फॅमिलीतला प्रमुख आहे तर ह्याच लोकांनी महिलांना स्कोप देणं गरजेचं आहे. त्यावेळेला मग हे चित्र थोडं बदलायला मदत होईल. रास्त बोलला तुम्ही एकदम. कारण तिथं स्कोप मला दिसत नाही, कारण की पुरुष जे आहेत ते म्हणतात कशाला तुला कामाला जायचं, मी करतोय ना. बट सोबत आलंय, समजा तिने 50% काम सांभाळलं, सगळं लेबर मॅनेजमेंट केलं, 50% तुम्ही सांभाळलं, यांत्रिकीकरण, मार्केट आहे समजा, तरी पण गोष्टी खूप सोप्या होऊ शकतात. आणि हे लेबर सांभाळण्याचं काम महिला इतक्या खूप भारी पद्धतीने करतात, कारण त्यांना ते टोनिंग जुळलेलं असतं. म्हणजे इव्हन आम्ही शेतामध्ये आम्ही लहान असताना बघितले, आमची आई शेतामध्ये काम करायची, आमची आजी शेतामध्ये काम करायची. तर ह्या वेळेला असताना ज्या वेळेला ते लेबर किंवा त्या महिला ज्या पद्धतीने काम करायचे, त्यावेळेला अण्णा असताना ते लेबर त्या पद्धतीने करत नाहीत काम. मग ते बदल व्हायचा. तर हे आम्ही डोळ्यानं बघितले की जर महिलांच्याकडे हे जर मॅनेजमेंट दिलं आणि महिला मॅनेज करायला अतिशय, किंवा माझ्याकडे आज नर्सरी आहे, माझ्या नर्सरीवर 200 महिला काम करतात रोज. हो, 200 महिला काम करतात आणि ह्यांच्यावर वॉच ठेवणारी मॅनेजर महिलाच आहे. तिथं मी जर मुलगा ठेवला ना ते काम होत नाही, पण ती जर लेडीज जर ठेवली तर ती काम करून घ्यायला, म्हणजे त्यांना जर मी सकाळी सांगितलं आज मला संध्याकाळपर्यंत एवढं काम झालं पाहिजे, जवळपास मला आज 1 लाख रुपये डिस्पॅच करायचे आणि 1 लाख रुपये भरायचे, बरोबर, ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत काम पूर्ण झालेलं असतं. पण मी इथं जेंट्स पण लावून बघितलंय, ते 1 लाखाचं काम 70,000वर येतं आणि रोप जी डिस्पॅच करायची 50,000वर येतं. हे मॅनेजमेंट होत नाही. ते लेडीज, जसं तुम्ही म्हणला तसं लेडीजच काम करू शकते आणि नर्सरीमध्ये पुरुष काम करू शकत नाहीत. मी या कन्क्लुजनला आलोय. मी फक्त 4 पोरं गाडी भरायपुरती ठेवले. हो काय, एवढी मोठी तुमची नर्सरी फक्त महिला आहेत, 200 महिला काम करतात. फक्त महिलांनाच स्कोप आहे, कारण बसून जे करायचं काम आहे. एक गोष्ट, प्रत्येक ठिकाणी पुरुष बसू शकत नाही. कोणत्या गावात आहे नर्सरी तुमची? आष्ट्यामध्ये. बरं, खूप मजा येते तुमच्या संग बोलून. खरं तर कमीत कमी 10 वर्ष झालं मी तुम्हाला फॉलो करतोय, कारण आमच्या भागात पण ऊसाची शेती खूप चांगली होते आणि मी तुमचा फेसबुकला पहिला ग्रुप होय आम्ही शेतकरी होता आणि तिथनं मी तुम्हाला फॉलो करते. तर मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांना सांगा की तुम्ही कुठून आहात, तुमची जर्नी कशी चालू झाली, शिक्षण कसं झालं आणि हे एक पूर्ण जर्नी जी आहे ती गन्ना मास्टर पर्यंतची कशी झाली, जरा सांगा ना. मी डॉक्टर अंकुश जालिंदर चोरमुले, माझं गाव आष्टा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. या गावामध्ये आमची वडिलोपार्जित एक 8 ते 9 एकर जमीन आहे. माझे वडील पेशानं शेतकरी आहेत, म्हणजे त्या काळात शाळा वगैरे काही शिकले नाहीत अजिबात, पूर्ण इलिटरेट आहेत. म्हणजे अजून जरी बँकेत गेले तरी अंगठा करावा लागतो, पण शेतीतलं नॉलेज अफाट आहे त्यांच्याकडे. आणि मी सांगतो की माझं जर शेतीतलं कोण गुरु असेल ना तर ते माझे वडील आहेत. म्हणजे मी कितीही शिक्षण घेतलं, आता आज PhD पर्यंत शिक्षण माझं पूर्ण केलं असलं तरी माझे वडील माझे शेतीतले गुरु आहेत, कारण त्यांच्याकडनं मी इतक्या छोट्या छोट्या गोष्टी शिकलोय की त्या गोष्टी आज मी जवळपास महाराष्ट्रभरातल्या भारतभरातल्या शेतकऱ्यांना सांगतो. तसं आम्ही 3 भावंड, म्हणजे माझी बहीण माझ्यापेक्षा मोठी, मी मधला आणि माझ्यापेक्षा एक लहान भाऊ आहे. आमचं सगळं प्राथमिक माध्यमिक शिक्षण आमच्या गावामध्येच झालं आणि दिदीचं पण, माझं पण. दिदीने पण सायन्स साईडला ऍडमिशन घेतलं, माझ्या पुढे एक रोड मॅप होता म्हणून दिदी गेले म्हणून मी गेलो, असं झालं सायन्सला. नाहीतर असं घरात कोणी एवढं सांगणार नव्हतं. फक्त आमच्या शिक्षणाला एक कलाटणी देणारा एक माणूस आमच्या घरामध्ये होता, ती म्हणजे आमची आत्या, कारण ती प्राथमिक शिक्षक होती. आणि दुसरी गोष्ट, माझे आजोबा वसंतदादांच्या काळात 7वी शाळा शिकलेले, म्हणजे त्यावेळी खूप मोठी हे, त्यावेळी त्यांना पोस्ट मास्टरची नोकरी वगैरे लागलेली. पण ते कुळ कायद्याचं त्यावेळेला खूप वारं होतं, जमीन जास्त होती आम्हाला एकत्रित, त्यामुळे मग ते आमच्या आजोबांनी नोकरी वगैरे काही पत्करली नाही. पण वडील शाळा शिकले नाहीत, पण आजोबांचं, आमच्या आत्तीचं असं होतं की पोरांना शाळा शिकवली पाहिजे. चांगल्या शाळेमध्ये प्राथमिक शाळा अतिशय सुंदर होत्या आपल्या वेळेला, की त्या आज इंग्लिश शाळा बघितल्या तर खूप मिस करतो मी तर, की आज माझ्या पोराला मी सोडायला जातो, रोज सोडायला जायला लागतं. काही नव्हतं त्यावेळेला, आपलं दप्तर उचलायचं आणि शाळेत जायचं. ते पण दप्तर कसलं असायचं, आपलं पाठीवर पिशवी, ती पण लागवडीची, ती पिशवी घेऊन शाळेत जायचं. आम्हाला आमच्या आजोबांनी, मला अजून आठवतं की खांद्यावरनं नेऊन शाळेत सोडले, आम्ही शाळेला जायचो नाही. मला, माझ्या दिदीला एका बाजूला मला बसवायचे आणि शाळेत नेऊन सोडायचे. त्यांच्यामुळे आम्हाला शाळेची गोडी चांगली लागली.
10वी पर्यंतच शिक्षण झालं. दीदी माझ्या पुढे होती, मग ती 12वीला सायन्सला गेली, मी सायन्स साईडला गेलो. दीदीनं 12वीला सायन्स झाल्यानंतर तिने MCAचं शिक्षण घेतलं आणि मी परत मग BS ऍग्रीला गेलो. मला खरं तर व्हेटरनरी सायन्सला जायचं होतं आणि माझा नंबरही नागपूरला लागत होता. पण अण्णांचं म्हणणं असं होतं की अरे तो ग्लॅमर नाही ना जनावरांच्या डॉक्टरला, ती सरकारी नोकरीतली आज क्लास 1 पोस्ट आहे, ते माहित नाही कुणाला, पण त्या पोस्टला ग्लॅमर नाही ना. वडिलांना वाटायचं अरे जनावरांचं डॉक्टर म्हणजे काय, त्यांना वाटायचं हे आपल्या गावाकडे LSS करत फिरणारी गाडीने फिरते तसंच होणार आहे. त्यामुळे तो चान्स मग मी डोक्यातनं काढला आणि मग शेतीचं तर पहिल्यापासून आवड होतीच, मग दोन्हीकडे फॉर्म भरले, मग ऍग्रिकल्चर फील्डला आलो. त्या दरम्यान 2011 साली माझं 2010 साली BS ऍग्री पूर्ण झाली आणि माझा लहान भाऊ आहे रवी, तो वडिलांच्या ह्याच्यावर गेला, शाळा ठीक आहे ठीकठाक ग्रॅज्युएशन कसं तर केलं, पण नोकरी जॉब काही नको, तर तो शेतीत पडला. 2011 साली दीदी MPSCची तयारी करायला लागली आणि 2011 साली पहिल्याच आठवड्यामध्ये तिचं क्लास 1 ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालं. ती आता GST मध्ये डेप्युटी कमिशनर आहे. त्यावेळेला असिस्टंट कमिशनर ऑफ सेल्स टॅक्स होता, तिथं तिचं सिलेक्शन झालं आणि तिथनं एवढा दबाव माझ्यावर वाढायला घरातनं अण्णांचा, पोरगी होती तुला काय झालंय अभ्यास करायला, आणि मला तर तिकडे जायचं नव्हतं. म्हणजे आज अशी परिस्थिती आहे संतोष की कृषी शिक्षण आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल फक्त आणि फक्त MPSC करण्यासाठी घेतलं जायचं. आणि मी ह्याच्या विरोधात अजिबात नाही. ऍग्रिकल्चर केलेल्या पोरांनी कुठली पोस्ट काढावी किंवा हे करावं असं नाही, पण त्यात तुमचा शेती क्षेत्राला किती फायदा झाला हे जर मागं वळून बघितलं. बरेच पोरं मला म्हणतात मग आम्ही अधिकारी होतो, आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतो. कोण किती शेतकऱ्यांसाठी काम करतं हे आपल्याला सध्या माहित आहे, बरोबर. त्या ह्याच्यात मला पडायचंच नव्हतं. मग थोडं कसं तर करत 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 BSc ऍग्री पूर्ण झाली 4 वर्षाची. त्याच्यानंतर MSc ऍग्रीसाठी ऍडमिशन घ्यायचं ठरलं आणि माझा आवडता विषय होता कीड नियंत्रण. त्याच्यासाठीच फॉर्म भरला आणि वडिलांचं आणि घरच्यांचं म्हणणं होतं जास्त लांब जाऊ नको बाबा. मग त्यावेळेला कोल्हापूरला कॉलेज नवीन झाला, गव्हर्नमेंटच कॉलेज आहे कोल्हापूरला, तिथं ऍडमिशन झालं. त्यामुळं 2 वर्ष घरनं येऊन जाऊन केले. आता MSc ऍग्री झाल्यानंतर मग परत तेच डोळ्यापुढं की MPSC केली पाहिजे. पण माझ्या डोक्यात काही ते नव्हतं. मी सरळ परत PhDची एंट्रन्स दिली. PhDची एंट्रन्स दिल्यानंतर माझं पहिलाच ऍडमिशन राहुरीला झालं, म्हणजे पूर्ण युनिव्हर्सिटीतनं. मला सांगायला तुम्हाला आनंद होती की मी PhD पूर्ण फेलोशिपवर गेली. म्हणजे मला 30,000 रुपये महिन्याला फेलोशिप मिळायची आणि त्या काळात 30,000 म्हणजे 2012 साली 12, 13, 14, 15 ह्या काळामध्ये 30,000 खूप होती, म्हणजे पगार असल्यासारखंच होतं. अशी परिस्थिती होती. मग हे फेलोशिप मध्ये पूर्ण, आणि मग PhD मध्ये काम करताना मला द्राक्ष पिकावर मुळावर गाठी करणाऱ्या निमॅटोड याच्यावर संशोधन करण्याची PhD ला संधी मिळाली. राहुरीत गेल्यानंतर राहुरीचं वातावरण जास्त स्पर्धा परीक्षेला पूरक आहे, पण तिथे गेल्यानंतर हे शेतीविषयक संशोधन आणि मग कायम आम्ही अग्रेसर असायचो ह्याच्यामध्ये. शेतकऱ्यांचे कुठं मेळावे घेणे असतील, आम्ही कोल्हापूर कॉलेजला असताना हुमणीच्या नियंत्रणासाठी आमचे डॉक्टर खरबडे सर आणि डॉक्टर मोहिते सर होते, यांच्या मार्फत कितीतरी मेळावे गेले. आणि खरं म्हणजे शेतकऱ्यांपुढे बोलण्याचा कॉन्फिडन्स मला तिथनं डेव्हलप झाला. नाहीतर आज काय, आज शिकलेली बरीच लोक आहेत, नॉलेज बरंच आहे, पण लोकांच्या पुढे प्रेझेंट करणं किंवा एक्सप्रेस करणं, एखाद्या 1000 शेतकरी बसलेत आणि काही पूर्ण प्रश्न येईल हे तुम्हाला सांगता येत नाही, पण अशा करावलं टॅकल करणं हे आम्ही तिथनं शिकत गेलो. म्हणजे ते बाळकडू जे आहे ते तिथनं येत गेलं. PhD केल्यानंतर परत व्यवसाय करायचा का नोकरी करायची हे डोळ्यापुढे होतं. व्यवसाय तर PhD करता करताच ठरवलं व्यवसाय करायचा, पण तिथं परत आलं की लग्न करायचं तर नोकरी केली पाहिजे. आला तो प्रश्न. मग PhD करता करता आमच्या डिपार्टमेंटलाच जागा निघल्या. आमच्या HODने मला तिथंच घेतलं, म्हणजे तू थांब इथंच. तिथंच मी ॲज अ रिसर्च असोसिएट म्हणून जॉबला लागलो. 1 वर्ष नोकरी केली तिथं आणि त्या दरम्यान मग लग्न पण जमलं. माझी मिसेस आहे बारामतीची, तीही ॲग्रिकॉस आहे, ती बँकेत जॉब करते आता, ती मॅनेजर आहे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये. आणि हितनं पुढच्या जर्नीमध्ये घरच्यांचा तर चांगला सपोर्ट मिळालाच, पण माझ्या पत्नीनं मला म्हणजे खूप पूर्ण म्हणजे आर्थिक जी आमची घडी बसायला पाहिजे होती ती माझ्या बायकोमुळे खरं म्हणजे बसली. म्हणजे काय, 1 वर्ष मी जॉब केल्यानंतर 1 वर्षाने मी जॉब सोडला. परत आम्ही पुण्यात आलो, ती पुण्यात जॉबला होती. पुण्यात आम्ही आल्यानंतर मी पुण्यात एक अमेरिकन कंपनी होती त्यावेळेला, सिसग्रेन नावाची, की जी सॅटेलाइट इमेजिंगवर काम करायची. मग तिथं थोडे दिवस म्हटलं
सेटल होऊस तर, पुढच्या आपल्या आयडिया जनरेट होऊस तर आपण इथं जॉब काम करावं. करूया. तिथं मी 1 वर्ष काम केलं आणि 2018 उजेडलं तोपर्यंत. 1 वर्षानं मी असंच प्रतिभाला बोललो की आता म्हणजे बस केलं पाहिजे कुठं तर, कारण का आता यंग आहे आपण, तोपर्यंतच काहीतरी डिसिजन घेतला पाहिजे. नाहीतर जर आपण अडकत बसलो आणि आपण जर सेफर साईड चूज करत गेलो तर मग कम्फर्ट झोन मध्ये चालणार नाही. मग परत आम्ही विचार केला, प्रतिभानं मला सांगितलं की तुम्ही जॉब सोडणार असला तर सोडू शकताय, आपल्याला लागणारा जेवढा पैसा लागतो तेवढा मी पगारातनं कमवतो, 1 वर्ष तुम्ही काय करायचं स्ट्रगल करा, काय करा, पण तुम्ही बिझनेस सेट करू शकता. मग ह्या दरम्यान जसं तुम्ही मग अशी उल्लेख केला की होय आम्ही शेतकरी, ही होय आम्ही शेतकरीची चळवळ किंवा एक सुरुवात कशी झाली, 2011-12 साली व्हॉट्सअप नवीन आलं बघा. त्यावेळेला आपण काय करायचो, आपल्या फॅमिलीचे ग्रुप करायचो, आपल्या शाळेतल्या पोरांचे ग्रुप असायचे, कॉलेजच्या पोरांचे ग्रुप असायचे. अशा आम्ही काय केलं, आम्ही एक 40-50 आमच्या भागातल्या शेतकऱ्यांना मिळून ग्रुप केले. आणि आता व्हॉट्सअप बद्दल काही जास्त हे राहिलेलं नाही, कामाचे मेसेज बघतो आपण, ग्रुप तर बघतच नाही. पण त्यावेळेला कसं नवीन होतं ना, लय चालायचं एकदम. फोटो बिटो आले की आपल्याला भारी वाटायचे. कॉलिंग बिलिंग परत चालू झालं तर ते व्हॉट्सअपमुळे काय झालं, बरेच शेतकरी आम्ही एकत्र गोळा केले आणि त्या शेतकऱ्यांसोबत मग चर्चा व्हायची. मग ऊसात काय झालंय, बाकीच्या पिकात काय झालंय, ही चर्चा होत जायची. मग आम्ही काय करा, असे शेतकरी जोडत 1, 2, 3, 4 असे 5-50 व्हॉट्सअपचे ग्रुप झाले. आणि त्यावेळेला कॉलेज लाईफ मध्ये निवांत वेळ असायचा. आता आपण आपापल्या प्रत्येक कामामध्ये झुंपलं गेलोय, त्यामुळे आपल्याकडे जास्त वेळ नाही, पण त्या काळात भरपूर वेळ असायचा. मग शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं, काय त्यांच्या शंका असतील त्या सोडवणं, ह्यातनं काय व्हायला लागलं, आमचं पण नॉलेज म्हणजे वैयक्तिक चांगलं गेन व्हायला लागलं आणि शेतकऱ्यांना पण त्याचा फायदा व्हायला. ह्यातनं मग एक कीटकनाशकांची मालिका मी त्यावेळेला लिहिली, ती खूप पॉप्युलर झाली. म्हणजे कीटकनाशकांची एवढी सोपी माहिती कुणी सुद्धा दिली नव्हती. जवळपास 40-50 कीटकनाशकं जी मार्केटमध्ये चांगली वापरली जातात त्याची पूर्ण माहिती, म्हणजे पूर्ण PHI MRL पासून सगळ्या गोष्टी पुस्तकातच तयार करून दिले. नाही, ते मी व्हॉट्सअपला माहिती टाकून ती PDF बनवली. PDF बनवली आणि ती PDF आम्ही सर्क्युलेट करा, रोज एक कीटकनाशकाची माहिती टाकायची. 40-50 झाली की मग त्याची PDF बनवली आणि खूप पॉप्युलर झाली आणि शेतकऱ्यांपर्यंत, बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली. अजूनही मला महिन्यातनं एखादी तरी ती PDF शेतकरी परत रिटर्न पाठवतो आणि ते खूप छान वाटतं. म्हणजे ही आपली पहिली सुरुवातीची जर्नी आहे आणि त्याच्यावरूनच मग परत आयडिया आली की आपण बुक केलं पाहिजे. मी एक बुक पण लिहिले, कृषी रसायने पीक निहाय सल्ला व सुरक्षा, ह्या नावानं हे पुस्तक मी लिहिलं आणि चांगलं पॉप्युलर झालं. 5-1 हजार प्रती त्याच्या आम्ही विकल्या आणि या मी शेतकरीच्या माध्यमातून मग बरेच शेतकरी जोडले गेले. महाराष्ट्रभरातनं प्रत्येक ठिकाणून फोन यायचे, त्या शेतकऱ्यांना आम्ही मार्गदर्शन करू. त्यावेळेला फावला वेळ होता, निवांत वेळ होता, पण परत पैसे मिळत नव्हते, काय मिळत नव्हते आणि त्यावेळेला कुठं मॉनिटायझेशन नव्हतं, काय नव्हतं. युट्यूबला पण चॅनल असायचं, पण कधी टाकला व्हिडिओ मध्ये त्याची ते अल्गोरिदम माहित नसायचा, थंबनेल माहित नसायचं, काय नसायचं, व्हिडिओ एडिटिंग यायचं नाही, टाकत आपलं राहायचं. शेतकरी बघायचे, रिप्लाय द्यायचे, ते छान वाटत. आणि एक ह्याच्यामध्ये काय, ह्याच्यात थोडं हुरूप यायचं नाही, थोडं मोठं झाल्यासारखं वाटायचं की आपल्याला कोणतं फोन करून विचारते आणि ह्यानं अजून जास्त एनर्जी आपल्याला क्रिएट व्हायची. आणि घेतलेल्या ज्ञानाचा प्रॅक्टिकल नॉलेज, मी तुम्हाला आज सांगतो, शेतीचं शिक्षण घेणारी जी पोरं आहेत ना, त्यातलं 5% सुद्धा नॉलेज तुम्ही कॉलेजमध्ये जे घेताय ना, ते ऍप्लिकेबल नाही. अशी खरोखर 5% सुद्धा तुम्ही शेतीचं जे शिक्षण घेताय ते तुम्ही ऍप्लिकेबल करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिकल नॉलेज गेन करणार नाही. शेती खूप वेगळ्या पद्धतीने होत्या, शेतीचा सिलेबस अजून हडप्पाकालीन संस्कृतीतला अशी परिस्थिती आहे. म्हणजे अजून वैभव वेळेच्या पुढे आम्हाला शिकवलंच नाही, वैभव वेळा भात कापायला वापरतो. अरे त्या पुढे कितीतरी रिपर वगैरे आले, ते शिकवा ना पोरांना. ते दाखवायला पाहिजे ना, हे दाखवलं नाही. हे शेतीचा पहिला सिलेबस बदलणं गरजेचं आहे. आणि माझं तर म्हणणं BSc ऍग्रीचा कोर्स सर पूर्णपणे चेंज करून त्याला 4 वर्ष आहे ना, त्या 4 वर्षातलं 1च वर्ष थिअरी ठेवा आणि 3 वर्ष प्रॅक्टिकल करा. जोपर्यंत पोरं शेतामध्ये जाऊन काम करणार नाहीत, जोपर्यंत बघणार नाहीत ना, त्याचा फायदा होईल तोपर्यंत. आता हे रावेचं नुसतं 2 कोर्स ठेवलेत, फाईल करा, जमा, हे करा, रिपोर्ट करा, काय गरज आहे? द्या ना एखाद्या चांगल्या प्रॅक्टिकल शेतकऱ्यासोबत पोरांना जोडून त्यांना पूर्ण करायचं. ऊस तोडण्यापासून जनावर धुपर्यंत त्याला काम लावलं पाहिजे. तोपर्यंत हे करणार नाही. ही जर्नी होय मी शेतकरीची इथवर आली आणि गन्ना मास्टर, मग आम्ही जी फॉर्म केली त्या गन्ना मास्टरचा बेस होय आम्ही शेतकरी. मग हे आम्ही संस्था रजिस्टर पण केली धर्मादाय आयुक्तांकडे. आमच्या सांगलीला होय आम्ही शेतकरी नावाने एक फाउंडेशन तयार केलं आणि 2018चा कालावधी ज्या वेळेला आला त्यावेळेला आम्ही 4-5 पार्टनर आम्ही ह्या गन्ना मास्टर मध्ये सध्या आहे, ते आम्ही ह्या ग्रुपमधनं पण काम करायचो. एकमेकाची शेती पाहायला जाणे, एकमेकाला काय नॉलेज देणे, काय असलं तर मग मी विद्यापीठातनं त्या लोकांना पाठवायचो. तर ह्या गोष्टी, कुठं एखादा चांगला प्लॉट असला तर पाहायला जाणे, कंपन्यांचे काय मेळावे असतात तिथं आम्ही जालन्याला वगैरे जायचो, कंपन्यांचे मेळावे वगैरे बघायला. मग हे करत करत
त्यावेळेला असं आलं की आपण जर बिझनेस चालू करायचा असेल तर आपल्या भागातलं मुख्य पीक आपण निवडलं पाहिजे. बरोबर. मग ह्याच्यामध्ये आपल्या सांगली जिल्ह्यातलं जर मुख्य पीक बघितलं तर ऊस आहे. ऊस आहे. आणि ऊस आपण सुरुवातीपासून बघत आलोय. म्हणजे माझं तर तुम्हाला सांगतो घर असं आहे, शेताच्या मध्यभागी घर आहे आणि सगळ्या बाजूने माझी 8 एकर जमीन आहे. त्यामुळं उंबऱ्यातनं पाय ठेवला की ऊसात अशी परिस्थिती आहे. त्यामुळं का नाही ऊस पहिल्यापासून बना. आणि मी तुम्हाला जसं मगाशी म्हटलं तसं आम्ही पण माझ्या ऊसात गुडघाभर तण बघितलंय. एका एकरातनं आमचं सांगली कारखान्याला ऊसाच्या 4-4 गाड्या ऊस निघायचा. अशी परिस्थिती होती. ऊस खांद्याच्या वर निघायचा नाही. अशी परिस्थिती पण ऊसाची आम्ही बघितल्या. मग त्या परिस्थितीतून बघताना असं वाटायचं की ह्या पिकाला जर आपण निवडलं, कारण सह्याद्री फार्म्सचं एक मॉडेल डोळ्यापुढे होतं की सह्याद्री फार्म्स आता बाकी सगळ्या पिकामध्ये आली, पण त्यावेळेला फक्त द्राक्षात काम करायची. बरोबर. आणि विलासांना सिनियर असल्यामुळं त्यांची जर्नी आमची डोळ्यापुढे होतीच ऐकून. त्यावेळेला एवढं सोशल मीडियाचं युग नव्हतं, पण पेपरमध्ये हे वाचायला यायचं, त्यांचे आर्टिकल वगैरे असायचे. तर आम्ही हा विचार केला की ऊसामध्ये आपल्याला काय काम करता येईल का. हे करून आम्ही मग 2019 साली गन्ना मास्टर ॲग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या नावानं फर्म केली तयार. आणि त्याला टायटलच दिलं शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेली कंपनी. हे लोकांना इतकं अपील झालं. आणि हे गन्ना मास्टर नाव खूप युनिक आहे. म्हणजे हे नाव देताना मला बरेच लोक विचारतात हे नाव कसं तुम्हाला सुचलं. हे नाव सुचण्यामागचं कारण म्हणजे काय, आम्ही ज्या वेळेला मी ठरवलं की आपल्याला एक प्रायव्हेट लिमिटेड रजिस्टर करायचं आहे, असं नाव निवडायचं होतं की जे भारतभर कळलं पाहिजे. ऊस आपण आपल्या भागामध्ये म्हणतोय, बरोबर, शुगर केन पूर्ण ह्याच्यात म्हणलं जातं, पण गन्ना जर तुम्ही म्हणलं सगळी अखंड आपण भारतभर कुठेही जर म्हणलं तरी गन्ना शब्द समजते. ट्रेडमार्क करून घेतलाय का? होय. आणि मास्टर का मग मास्टर ह्याच्यासाठी की आता त्या क्रॉप मधले आपल्याकडे मास्टर आहे. म्हणजे आमच्याकडे त्यावेळेला माझ्याकडे माझे एक पार्टनर विजय मगदूम म्हणून, की ज्यांना आम्ही अण्णा म्हणतो, विजय अण्णा. हा माणूस ऊसातला त्यावेळेला असा होता, म्हणजे आम्ही बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडनं शिकलो की ऊसातला एक चालतो बोलतो विद्यापीठ म्हणा, छोट्या मोठ्या गोष्टी इतक्या. त्या माणसाला काय आहे, ते कर्नाटक मधले असल्यामुळे मराठी येते बोलता, पण ती एक्सप्रेस करता येत नाही. पण ते जर आमच्यापर्यंत नॉलेज पोचल्यामुळे ते आम्ही लोकांपर्यंत पोचू शकलो. त्या माणसाकडे अफाट नॉलेज आहे. बसलं असं ना एखादं तर दरवेळेला तुम्हाला नवीन काहीतरी समजेल. मग हे सगळं करताना एवढी लोक आहेत, तर मग मास्टर का देता येऊ नये असं करून ते गन्ना मास्टर नाव आम्ही हे केलं, कंपनी रजिस्टर केली 2019 साली. 2019 सालापासून गन्ना मास्टर ची जर्नी चालू झाली. शेतकऱ्यांच्या कुटुंबातले उद्योगपती असं म्हणलं तरी चालेल. गन्ना मास्टरला सगळी 5 पार्टनर आहेत, ते सगळी शेती करणार आहेत. शिक्षण घेतलंय प्रत्येकानं, जसं माझं झालंय, माझ्या अजून काही पार्टनर आहेत, अमोल पाटील त्यांचं लॉचं शिक्षण झालंय, प्रकाश खोत त्यांनी एक्सटर्नल BSc ॲग्री केली, विजय अण्णांचं ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण झालंय, प्रसाद आहेत आमचे त्यांचं ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण झालं. शिक्षण घेतलं नंतर आम्ही ज्या वेळेला रजिस्टर ही कंपनी केली त्या माध्यमातून आम्ही काय आमची इनपुट्स आणली मार्केटमध्ये, काही ट्रेनिंग मॉडेल्स. ऊसामध्ये ट्रेनिंग आणि शेतकरी पैसे देऊन ऍक्सेप्टेबलच नव्हतं. आणि लोक आम्हाला खोळ्यात काढायचे, कोण येणार आहे पैसे देऊन ऊसासारख्या पिकाला. द्राक्षाला येतील, डाळिंबाला येतील, ऊसात कोण येणार. बरोबर. तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतोय की जवळपास 800 शेतकऱ्यांचं आतापर्यंत आम्ही ट्रेनिंग घेतलंय. 800 शेतकरी शिकून गेलेत. आणि एका शेतकऱ्याने 3000 रुपये आम्हाला पे देखील आष्ट्या देतात. आम्ही तिथं आमचं डेमॉन्स्ट्रेशन फील्ड तयार केलंय. शेतकऱ्याला प्रत्येक गोष्ट फील्डमध्ये दाखवली जाते, रोप लावण्यापासून पूर्ण प्रॅक्टिकल, रोप लावल्यापासून. आणि इव्हन शेवटी त्यांची एक्झाम पण घेतली जाते. हे त्यांना सुरुवातीला माहित नसते की आपली एक्झाम होणार आहे. शेवटला किती शिकलाय, किती मार्क. जर कमी पडले असतील तर त्याला तो पेपर परत लिहून आम्ही त्या ग्रुपवर टाकायला होतो. आणि त्या ह्याच्यावर विशेष आम्ही ऑफिसमधल्या आमच्या कस्टमर केअरच्या लोकांना, या लोकांवर लक्ष ठेवा, ह्यांना मार्क कमी पडले त्याचा अर्थ असं त्यांना समजलं नाही असं नाही, पण त्यांना आणि माहितीची गरज आहे. त्या लोकांना पूर्ण आणि आम्ही ट्रेन करू. अशा दृष्टीने आम्ही कन्सल्टन्सीचं आमचं मॉडेल चांगल्या पद्धतीने रन केलं. 2022 साली ऊसाची आम्ही नर्सरी चालू केली आणि ट्रॅडिशनल पद्धतीने जो नर्सरीचा सगळा बिझनेस होता तो एकदम आम्ही बदलण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ऊस आहे तोडायचा, त्या डोळ्याचं तयार करायचं आणि द्यायचं. यस, द्यायची. कशी सिस्टम ही सिस्टीम आमची कशी आहे, ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं संतोषजी बियाणं आहे. म्हणजे तुम्ही बघा, आज सोयाबीन करायचं आहे, तुम्हाला बॅग मधलं बियाणं पाहिजे. हरभरा करायचा आहे, बॅग मधलं पाहिजे. टोमॅटो लावायचा आहे, पॅकेट मधलं पाहिजे. तुम्ही टोमॅटो धरून ते करता का बियाणं? नाही करत आपण. का? यील्ड पाहिजे. ऊसामध्ये एवढं मोठं पीक आहे ऊस, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर हे जर बघितलं तर अख्खा महाराष्ट्र रन करल. एवढा पैसा ऊसातनं जनरेट होतोय. किती कारखाने आहेत आपल्याकडे. आणि एवढं मोठ्या पिकाकडे लक्ष देताना बियाण्याकडे का लक्ष देत नाही आपण? देतच नाही. कुठला तरी एक ऊस आहे
शेतातला तोडायचा, लावायचा, कारखान्याला जाणारा ऊस तोडायचा. बरोबर. त्याच्यामध्ये जेनेटिक प्युरिटी बघितली जात नाही, त्याचं कॅरेक्टर्स बघितली जात नाहीत, व्हरायटी कोणती लावायला हे माहित नसतं शेतकऱ्यांना. हे आम्ही सगळं बदलण्याचा प्रयत्न केला. ऊस प्रजनन संस्था कोयमतूर येथून टिश्यू कल्चरची रोपं आणून ती आम्ही ग्रो केली. त्याच्यापासून बियाणे प्लॉट तयार, हा आमच्या नर्सरीतला आम्ही प्रीमियम प्राइसनं रोपं विकली. ₹2.50 म्हणजे ₹2.50 एक रोप. आता आमच्या एक्स नर्सरी आमच्या फार्म गेट वरनं जातं. मार्केटमध्ये ₹2.10 पण मिळणार आहेत. हे आम्ही 30-40 पैसे प्रीमियम रेट घेऊन घेतोय. पण माझ्याकडे जून मधल्या रोपांचं बुकिंग जानेवारीमध्ये होतं. अच्छा, आधी एवढा ऍडव्हान्स 6 महिने ऍडव्हान्स रोपांचं बुकिंग करावं लागतं. त्यावेळेला पुढे 6 महिने क्वालिटी देतोय. ही क्वालिटी जी आहे, ही क्वालिटी आम्ही ट्रॅडिशनल बिझनेस जो होता नर्सरीचा खूप मोठा आहे आमचा. आपल्या सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खूप नर्सरी काम करतात, पण ह्या पद्धतीने काम करणारी नर्सरी नव्हती. आणि लोकांचा पण त्यामध्ये विश्वास बसायला, यील्डमध्ये, उत्पादनामध्ये चांगले बदल झाले. इव्हन आपण चॅनलवर श्रीकांत गवळी यांचा व्हिडिओ 8 फुटातला केलाय, एवढा पूर्ण मोठा आहे, जवळपास 40-50 मिनिटाचा एक व्हिडिओ आहे. आपण सगळं दाखवले त्यामध्ये. त्या प्लॉटची 152 टन एकरी यील्ड आलं. तेच मला तुम्हाला विचारायचं होतं की आपण म्हणताय ना 100 टन 150 टन, तर मला येतात कमेंट खाली, काय भाऊ हवाई फायर करते किंवा झूठ बोल रे हो. तर हे म्हणजे किती सत्य आहे ते खरं सांगा. माणसांना पटतच नाही 150 टन म्हणलं, नाही म्हणतात की एवढा येऊ शकतो. बरोबर. आम्ही गन्ना मास्टरच्या माध्यमातून एक असं तंत्रज्ञान तयार केलं की जे तंत्रज्ञान फुल प्रूफ तंत्रज्ञान असेल आणि ऊस उत्पादनातले स्टार्ट टू एंड सगळे पॉइंट जोडले जातील ह्याच्यामध्ये. मग ह्याच्यामध्ये काय, सगळ्यात पहिलं तर आलं सीडलिंग. बरोबर. सीडलिंग नंतर आलं जमिनीची तयारी, सॉइल हेल्थ, की जो आता 100% दुर्लक्षित क्षेत्र आहे. की कोण बघते सॉइल हेल्थकडे? ऊस काढला की 15 दिवसात परत कांड पुरलं पाहिजे, हे आपल्याकडे पद्धत. टार्गेट असते, लगेच रोटर मारायचं, लगेच तयार करायचं, लगेच त्याच्यामध्ये पीक टाकायचं. ही पद्धत कुठं तर बदलायला पाहिजे. सॉइल हेल्थवर आम्ही सगळ्यात जास्त लक्ष देतो. त्यानंतर जसं की म्हटलं की लागवडीचं अंतर, 8 फुटावर लागवड ऊसाची केली, मग माणसं हसायची आम्हाला. 8 फुटावर कोण एवढं लागवड करत असते, त्यात अजून एक मध्ये लाईन बसते अशी म्हणायची. उत्पादन कमी होते. पण आम्ही प्रूव्ह करून दिलं. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय, संख्येचं नियोजन आहे. एका एकराला तुम्ही 4 फुटाची सरी केली तरी 40,000 ऊस जगणार आहेत. 7 फुटाची केली, 8 फुटाची केली तरी 40,000 ऊस तुमचे जगणार आहेत. तेवढेच ऊस जगवायचे आहेत आणि एका ऊसाचं वजन आपल्याला करायचं आहे. बस. हे जे तंत्रज्ञान आहे, हे गन्ना मास्टर तंत्रज्ञानामध्ये बसवलं. माती कशा पद्धतीने लावली पाहिजे ऊसाला, माती किती वेळा लावली पाहिजे, ऊसाचा जेठा का मोडला पाहिजे, जमिनीच्या माती परीक्षेनुसार रासायनिक खतांचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे, ऊसाचं उत्पादन घ्यायला ड्रिपच का महत्वाचं आहे, पाणी मोजूनच का द्यायला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी ज्या वेळेला आम्ही एका साच्यामध्ये बसवल्या त्यावेळेला आम्ही त्याला असं नाव दिलं की गन्ना मास्टर तंत्रज्ञान. आणि हे काय एका वर्षामध्ये झालेलं नाही. ह्याला 8-10 वर्षाचा मागची सगळी हिस्ट्री आहे. चुकलं तर ते बाजूला सोडायचं, नवीन घ्यायचं, हे सगळं ट्रायल एरर करून आता हे आम्ही फुलप्रूफ ह्या गोष्टीपर्यंत पोहोचवले. आणि मग श्रीकांत हा असा शेतकरी आहे की त्यानं ह्या गोष्टी चांगल्या आत्मसात केल्या. आमचंही चांगलं त्याला मार्गदर्शन असायचं आणि सुरुवातीपासून आम्ही टार्गेट ठेवून चाललो की ह्या प्लॉटची यील्ड आपल्याला 120 टन काढायचं. आमचा 150 टनापर्यंत पोहोचला. असे किती महिन्यात होतं साधारण? 16-17 महिन्यात. पण 8 साली. पण सगळं नियोजन एवढं चांगलं बसलं आणि नंतर जे वॉटर शूट अतिशय चांगल्या पद्धतीने निघाले की 152 टन यील्ड त्या प्लॉटमध्ये निघालं. आणि ज्या शेतकऱ्यांना म्हणजे असं वाटतंय, हे वाटणं साहजिक आहे, कारण 60-70 टनावर असणारा शेतकरी असा विचार करून माझ्यापेक्षा डबल कसं काय पॉसिबल आहे, आम्ही पण शेतीच करतोय की, डबलला जास्त आहे आणि अशा कमेंट असतात, आम्ही पण शेतीच करतोय की, अशा पण कमेंट असतात. पण अशा शेतकऱ्यांना माझं सांगणं आहे, मी तुम्हाला ह्याचे प्रूफ देऊ शकतो. तुम्ही कारखान्यामध्ये जावा, त्या शेतकऱ्याच्या नावानं विचारा, कारखान्यानं सर्टिफिकेट दिलेलं आहे, त्याच्या वजनाच्या पावत्यात माझ्याकडे, कोणाला स्कॅनर पाहिजे स्कॅनर देतो, अखंड पावत्या एका स्कॅनरमध्ये गुगल ड्राईव्हलाच मी अटॅच करून ठेवले, गुगल ड्राईव्ह मध्ये अटॅच करून ठेवलेत मी. कारण बरेच शेतकरी मला माहित होते हे मागणार आणि हे पटलं पाहिजे. बरं, ही एक दिवसात झालेली गोष्ट नाही, मागचे 8-10 व्हिडिओ केलेले, आपल्या माध्यमातून आपण 1-2 मोठे व्हिडिओ केले किंवा काही तुमच्या माध्यमातून तुम्ही रील्स केलेले आहेत 8 फुटातल्या. ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी अवेलेबल आहेत सोशल मीडिया. म्हणजे आज उठला मी 150 टन उतारा काढला असं नाही झाले. तो ही एक लॉंग प्रोसेस आहे. हे सगळ्या प्रोसेसचे आपण अपडेट दिलेले आहेत. त्यामुळं 150 टन उतारा निघणं शक्य आहे. पण सगळ्या दृष्टीनं जर विचार केला तर हे तंत्रज्ञान चांगल्या पद्धतीने वापरलं पाहिजे, माती योग्य पद्धतीनं जपली पाहिजे आणि माती जी जपली आपण तर तीच आपल्याला पुढं यील्ड देणार. ह्या माध्यमात आम्ही 2022 साली आमच्या जर्नीमध्ये नर्सरीचा एक चांगला टप्पा गाठला. तुम्हाला सांगायला आनंद होती की मागच्या वर्षी जवळपास 2.5 कोटी रोपं विकली आणि ह्या वर्षीचं टार्गेट 4 कोटीचं आहे. 1 युनिट एक्स्ट्रा वाढवले. अतिशय चांगल्या गुणवत्तेची रोपं शेतकऱ्यांकडे गेल्यामुळे मागच्या वर्षी माझ्या संपर्कात असलेल्या 3,000 शेतकऱ्यांनी 100 टनाचा उतार गाठला.
3,000 शेतकऱ्यांची 3,000 3,000 शेतकऱ्यांनी 100 टनापर्यंत टनापर्यंत गेलेत मागच्या वर्षी गन्ना नंबर आहे. हा गन्ना मास्टरच्या संपर्कात असणार आणि बरेच शेतकरी या ना त्या कारणाने संपर्कात असतात. ऑनलाईन कन्सल्टन्सीचा पण प्लॅटफॉर्म आम्ही चांगल्या पद्धतीने केलाय सेतू फार्म. हे कसं शक्य आहे की तुम्ही एक पोस्ट टाकली की देऊळ असू द्या, कट्टा असू द्या, कुठं पण तिथं 100, 200, 300, 400 शेतकरी येऊन लगेच येतात? हे सर म्हणजे जसं म्हणलं संतोषजी की मागच्या एक 10-12 वर्षातलं केलेलं काम आहे हे. मी पण सुरुवातीला असताना तुमचंही इंडियन फार्मरचं बघायचो. आधी त्यावेळेला म्हणजे वाटायचं गावातलंच कोणतं पोरगा आहे आपलं काहीतरी टाकायला लागलंय चालू दे असं वाटायचं. पण आज तुम्ही ज्या पोझिशनला पोहोचलाय ही पोझिशन कशामुळं आल्या की तुमचं डेडिकेशन आहे त्याच्याविषयी. आम्ही असंच केलं, आमचं डेडिकेशन ह्याच्याविषयी खूप मोठं आहे. म्हणजे आज मी एवढा प्राऊडली सांगू शकतोय महाराष्ट्राचा नकाशा माझ्या पुढे ठेवायचा आणि बोट ठेवायचं आणि सांगायचं ह्या गावातला शेतकरी सांग मला. त्या गावातला शेतकरी मोबाईल नंबर सहित मी सांगणार, एवढा डाटा माझ्याकडे. म्हणजे एक आणि तरुण माझी समजून सांगण्याची शेतकऱ्यांना पद्धत असेल. शेतकरी आमच्यावर विश्वास का ठेवतात तुम्हाला माहिती आहे का? आज मार्केटमध्ये बरीच लोक आहेत स्टेजवर लेक्चर झाडणारी. बरोबर. शेतात काय आहे त्यांच्या? काही नाही. हा स्वतःच्या शेतात तुम्ही फक्त सांगतात. येस. आज आता तुम्ही द्राक्षासारख्या पिकाचं एवढं नॉलेज व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे, टोमॅटोच्या पिकाच्या माध्यमात. हे जर तुम्ही नुसते व्हिडिओ करत फिरला असता तर लोकांनी विश्वास ठेवला नसता, ठेवला कॉन्फिडन्स तुम्हाला आला नसता. आज तुम्ही शेतामध्ये करताय आणि दाखवताय. आम्ही पण असंच ऊसामध्ये आम्ही केलंय आणि मग दाखवले. मी जसं मगाशी म्हणलं तसं चुकलेल्या गोष्टी आम्ही मागं सोडल्यात. आम्ही चुकलेलं नाही का, चुकलोय. चुकलेल्या गोष्टी आम्ही मागं सोडल्यात, त्या लोकांपुढे आणल्याच नाहीत आम्ही. ज्या गोष्टी फुलप्रूफ आहेत की ज्याच्यानं शेतकऱ्यांना फायदा होणार ह्या गोष्टी शेतकऱ्यांना आणल्या, शेतकऱ्यांपुढे आणल्या. आणि आता जसं सोशल मीडियाचं युग बदललंय तसं फेसबुकवर चांगले फॉलोअर्स आहेत, इंस्टाग्राम, युट्यूबवर. त्यामुळे शेतकरी कनेक्ट चांगला झालेत. बरोबर. आणि स्टेटसला जरी ठेवलं तरी लगेच कळते. मी आता परवा अक्कलकोटला कार्यक्रम घेतला, एक छोटंसं गाव 2,000 लोकसंख्या असेल, 250-300 लोक जमा झाले. मी तुमच्या पोस्ट वगैरे बघत असतो, स्टोरी बघत असतो. मी म्हटलं की सहज सोपं नाहीये की एक मेसेज टाकला की तिथं 200-300 माणसं आणि तुम्ही कुठेही घेता मीटिंग, म्हणजे बांधावर घेता, झाडाच्या पारावरती बसून निवांत असते किंवा मंदिरात जास्त मी बघितलं. मी फॉर्मॅलिटी जास्त ठेवत नाही. मी पहिला आयोजकांना सांगतो मला बसायला खुर्ची नसली तरी चालेल, शेतकऱ्यांना खाली बसायला जागा व्यवस्थित करा, पाण्याची फक्त सोय करा. माईक नसला तरी चालेल, मी मोठा आता JBLचा स्पीकर घेतलाय, गाडीत टाकलं की कुठेही जाते, सगळं संकटच असतोय. मागे डिगीतच असतोय गाडीत, सगळं संकट, पॉम्पलेट सगळी गाडीत असतात. म्हणजे मी तुम्हाला सांगतो घरानंतर दुसरं काय घर असेल तर माझं गाडी आहे. म्हणजे 1.25 वर्षामध्ये 60,000 किलोमीटर पळवले तिला. बापरे. म्हणजे एवढा प्रवास होतोय. तुम्ही एवढं शेतकऱ्यांना शिकवता, काय पैसे घेता का तुम्ही फ्री नॉलेज? नाही, आता माझा एक फंड आहे. जर शेतकऱ्यांनी मला बोलवलं, आम्ही शेतकरी आहे, आमचा शेतकऱ्यांचा ग्रुप आहे आणि आम्हाला मार्गदर्शन करायला या, मी 1 रुपया शेतकऱ्यांकडनं घेत नाही. पण ज्यावेळेला कारखाना मला बोलवतो, ज्यावेळेला एखादी संस्था मला बोलवते आणि त्याचा फायदा त्यांना होणार आहे, त्यावेळेला मात्र मी माझे चार्जेस काय असेल ते घेतो. मग सगळे येण्या जाण्याचे, राहण्याचे, खाण्याचे आणि माझं मानधन. कारण माझा एक दिवस बुडला तरी इकडे मी 20-25 हजार बुडवून यायला लागलो. बरोबर. त्याचे मी जरूर त्यांच्याकडनं मानधन घेतो. आणि पण त्या लेक्चरमध्ये सुद्धा जरी मी गन्ना मास्टर माझा ब्रँड प्रमोट करत असू तरी मी ऍज अ गन्ना मास्टर म्हणून माझ्या सिंगल प्रोडक्टची पण जाहिरात कधी करत नाही, अजिबात करत नाही. आपल्याला ज्या कामासाठी बोलवलं, टेक्नॉलॉजी सांगायला बोलवले, ज्या वेळेला मी मिळून कारखान्यासोबत एखादा कार्यक्रम आयोजित केला तिथं मात्र मी माझा स्टॉल लावेल, सगळं करेल. पण हे इथिक्स मार्केटमधले आम्ही चांगले पाहतो. आणि केव्हा फोन केल्या आम्हाला पहिला बोललं जातं की तुम्ही तुमच्या ब्रँडचं काय बोला, मी त्याच वेळेला सांगतो मी फक्त टेक्नॉलॉजी सांगायला तुमच्या बरोबर आहे, मी माझा ब्रँड प्रमोट करायला नाही. मी माझा ब्रँड प्रमोट करायला माझ्याकडे मोठा प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही आता ब्रँड बद्दल बोलला आणि प्रोडक्ट बद्दल बोलला. मी नॉर्मली शेतामध्ये शेतकऱ्यांसोबत फिरत असतो तर ते म्हणतात की गन्ना मास्टर म्हणते 100 टन काढा, 150 टन काढा, पण ते म्हणतात की आमचंच प्रोडक्ट वापरा. तर तसं तुम्ही काय म्हणता का की नाही 100 टन काढायचं तर आमचं वापरावं लागेल? नाही, बघा कसं आहे, आम्ही ऊसाच्या उत्पादनामध्ये लागणाऱ्या इनपुट्समध्ये आमचा शेअर किती आहे. समजा एक 35-40 हजार रुपये जरी इनपुट्सवर खर्च करत असेल तर गन्ना मास्टर त्यातला फक्त 2600 रुपये खर्च घेते तुमच्याकडनं. आणि बाकी तर आम्ही जेनरिक प्रोडक्ट सजेस्ट करतोय. मार्केटमध्ये चांगल्या असणाऱ्या कंपनीचे जेनरिक प्रोडक्ट तेच वापरा. आम्ही फक्त काय सांगतोय शेतकऱ्यांना, जे सुरुवातीच्या आळवणी फवारणीचे औषध आहेत ती मार्केटमध्ये तुम्ही घ्यायला गेला 1200-1300 रुपये एका आळवणीला किंवा एका फवारणीला तुम्हाला खर्च आहे. त्यापेक्षा तुम्ही आमचं हे जर वापरलं तर 500-550 रुपये मध्ये तुमचं काम होते. आणि बाकीचं जे प्रोडक्ट आहेत, म्हणजे इव्हन आम्ही बाकीच्या कंपन्यांचा सर फायदा करून देतोय. बघा म्हणजे काय, आम्ही चांगले ब्रँड म्हणजे सजेस्ट करतो शेतकऱ्यांना.
नाव कधी घेतो कधी घेत नाही, किंवा आम्हाला जे अनुभव चांगले येतात चांगल्या ब्रँडचे त्यांचे, ते सजेस्ट करतो आम्ही. ह्यामध्ये ₹2600 जर सोडले तर बाकीचे सगळे मार्केटमधलेच ब्रँड आहेत. त्यामुळे असं काही नाही की तुम्ही आमचंच वापरलं पाहिजे किंवा आमचं वापर नाही. बरं, आमच्या कस्टमर केअरला दिवसात कितीतरी फोन येतात, म्हणजे चांगले मी BSc ऍग्री ग्रॅज्युएट झालेले पोरं, ट्रेन केलेले मुली तिथं बसवलेत, तिथं किती दररोज दिवसात 200-300 फोन येतात. ते प्रत्येक कस्टमर काही गन्ना मास्टर वापरणार नाही, पण बिझनेसची ही एक टॅक्ट आहे. आज नाही तर उद्या त्याला पटेल, तो घेईल, वापरेल. बरोबर. 100-150 टनाचं रहस्य काय टोटल तुमचं ते प्रोडक्ट नाहीये, प्रोडक्ट नाही अजिबात. आम्ही हे क्लेमच करत नाही की आमचं फक्त प्रोडक्ट वापरल्यामुळे आहे. आम्ही हे क्लेमच करत नाही की तुम्ही आमचं फक्त प्रोडक्ट वापरल्यामुळे 100-150 टन येईल. पण म्हणजे जसं आपल्याला चपातीसोबत कोरडे लागतात तसे ते कोरडे असं समजा. आपण आता चपाती खायला लागलोय तर श्रीखंड पाहिजे तर ते श्रीखंड आहे समजा, की ते तुमच्या जेवणामध्ये टेस्ट ऍड करेल, तसं ते तुमच्या ऊसाच्या उत्पादनामध्ये जान ऍड करेल. असं हेच फक्त गन्ना, म्हणून गन्ना मास्टरची टॅगलाईनच आहे, गन्ना मास्टर ऊस शेतीची नवी दिशा. ऊस शेतीमध्ये नवीन काय करायचं असेल तर ते गन्ना मास्टरकडे आहे. म्हणून आम्ही हेच सांगतो की तुम्ही टेक्नॉलॉजी व्यवस्थित वापरा, म्हणजे पूर्ण रोप लावल्यानंतर पासून ऊस तोडेपर्यंत ज्या सगळ्या गोष्टी करायच्या त्या आम्ही फक्त स्ट्रीमलाईन केल्यात, आणि त्या स्ट्रीमलाईन ज्या केल्यात त्या सायंटिफिक पद्धतीने केल्यात. इव्हन ह्याच्यामध्ये काही गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशनची सुद्धा रिकमेंडेशन नाहीत. मोठ्या गोष्टी सांगा ना त्यात, म्हणजे तुम्ही काय मोठ्या गोष्टी म्हणजे आता जसं की सिडलिंग किंवा सीड जे आहे ते चांगलंच 9 महिन्याचं कवळं ₹80 प्रॉपर जेनेटिकली प्युअर वापरणे. लागवडीच्या अंतरावर चांगला फोकस, लागवडीचं अंतर कमीत कमी 5 फूट. आता 5 फूट पण लावू नका म्हणून सांगतो लोकांना. त्याला यील्ड चांगलं पाहिजे 6 फूट 7 फूट 8 फुटावर जावा. का? आज लेबर आहेत का? लेबर नाहीत आपल्याकडे, आणि लेबर जर असतील तरी पण काम करण्याची लेबरची वृत्ती नाही. आज भांगलन करायचे, एका एकराला ₹5000 खर्च आहे. तुम्ही 7 फुटाचं अंतर ठेवा, बारका ट्रॅक्टर शेतामध्ये चालवा, 24 HP 28 HP 3 लिटर डिझेल ₹300 खर्च करायचं, पूर्ण एकराची मशागत होते. बरोबर. औषध फवारणी करायचे, कमीत कमी 2 गडी लागतात. ट्रॅक्टरला ब्लोअर जोडा, मागं मधल्या पट्ट्यातनं चालवा, ऊसाचं वय 7, 8, 9 महिने ऊसपर्यंत फवारणी करा. काय अडचण. आता आम्ही दर वर्षातनं 2 कार्यक्रम घेत असतो. ह्या 24 नोव्हेंबरला आता कार्यक्रम ऊस चर्चा सत्र. त्या ऊस चर्चा ह्यावरची थीमच आहे मेकॅनायझेशन इन शुगर केन. ओके. म्हणजे शुगर केन मध्ये तुम्ही फार्म इम्प्लिमेंट कुठली वापरू शकता ज्याच्यातनं तुम्ही लेबरचा खर्च कमी होईल. असं दरवेळेला मी एक वेगळी थीम ठेवतो. तर ह्या वेळेला हीच थीम ठेवली मी की यांत्रिकीकरण ऊसामध्ये कशा पद्धतीने करता येईल आणि कशा पद्धतीने आपला खर्च कमी होईल. हे कोण विचार बी नाही करू शकत की ऊसामध्ये यांत्रिकीकरण. ऊस एवढा 80 माणसाचं पीक म्हणतात की लावलं सोडलं. बरोबर, ही एक गोष्ट. नंतर सुरुवातीच्या स्टेजमधल्या आळवणी आणि फवारणी पिकासाठी का गरजेची आहे तर ते आम्ही ह्या आमच्या तंत्रज्ञानामध्ये पटवून देतो. नंतर फुटव्याचं सुयोग्य नियोजन. ऊसामध्ये सगळ्यात क्रुशियल कुठली स्टेज असेल तर ऊसाला येणारा फुटवा, कारण का तिथनं पुढेच गणित तुमचं आहे. बरोबर. एका एकऱ्यामध्ये ऊस किती ठेवायचं ह्याचं शिक्षण किंवा ह्याचं नॉलेज आम्ही शेतकऱ्यांना देतो. आज काय आपल्याकडे पद्धत आहे, कांड्याला कांडी घासून लावायची, सगळं डोळं उगवलं पाहिजेत, चांगलं दाट उगवून आलं सरी भरून की शेतकऱ्याला समाधान होते, लय भारी ऊस आला. कारखान्याला जाताना प्रत्येक गड्ड्यातले 4-5 ऊस मरके निघतात. हे नको आपल्याला. आपल्याला काय सर्वायवला फिट आहेत ते सर्वाइव्ह होऊ द्यात चांगले, आणि एका गड्ड्यात पाहिजे तेवढे 7च ऊस ठेवा. एका एकराला 7च. जर 5x1.5 करत असाल तर मग ते लागवडीच्या अंतरावर आम्ही सांगतो. म्हणजे एका एकराचे आपले 43,560 स्क्वेअर फूट जर पकडले, वरचे 3,560 स्क्वेअर फूट सोडून दिले, बांधानं झाडं असतात, हे असतात, ते असं सगळं सोडा, राहता राहिले चांगले 40,000. तर एका स्क्वेअर फुटाला 1 ऊस राहिला पाहिजे. बरोबर. 40,000 ऊस राहिले. 40,000 ऊस कारखान्याला जाणारे. बरोबर. 40,000 सशक्त ऊस. आणि हे मिलिबल केन जे आहे ते एका ऊसाचं वजन आपल्याला 2.5 किलो करायचं आहे. झाले 100 टन. बरोबर. 3 किलो केलं तर 40,000 ऊस 2 किलो असला तर 80 टन. 2.5 किलो असला 100 टन. 3 किलो केला तर 120. साधं गणित. बऱ्याच शेतकऱ्यांना काय वाटतं किंवा बऱ्याच लोकांना करतो हे पेपरवरचं गणित आहे साहेब, हे पॉसिबल नाही, पण हे शक्य आहे. जरी एका गड्ड्यात तुम्ही 7 ऊस ठेवले. माझ्याकडे संतोषजी असे काही काही तरुण पोरं शेतकरी आहेत, धैर्यशील पाटील म्हणून एक शेतकरी आहे इस्लामपूर जवळचा. पोरगा असा आहे, प्रत्येक सरीला असणारे ऊस मोजून वेट ठेवतं. वैला 3-4 एकर जमीन आहे, पण चांगल्या पद्धतीने शेती करतं. प्रत्येक सरीला असणारे ऊस मोजून ठेवतो ते. म्हणजे त्याला माहिती आहे माझ्या एकरात ऊस किती आहेत. हे काय प्रत्येक शेतकरी, ह्याच्यासाठी आम्ही ठोकताळी सांगतो आमच्या टेक्नॉलॉजीत कशा पद्धतीने आपल्याला संख्येचं नियोजन करायचं, योग्य पद्धतीने माती लावणं. आपल्याकडे वारं वावदोल जास्त सुटते, त्यामुळं ऊस पडण्याचं प्रमाण लय आहे. पडलं की उन्मळून पडण्याचं प्रमाण लय. ते उन्मळून नाही पडला पाहिजे, नुसता रेलला पाहिजे, मग ऊस असा लगेच उभा राहतो. हे अशा पद्धतीने ज्या सगळ्या ठोकताळे महत्वाचे आहेत. त्यामध्ये मग फर्टिगेशन आलं, ड्रिपनच खतं का दिली पाहिजेत, कीड रोगांचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे, कीड
कर्करोगात तर काय मग आपला हातखंडाच आहे सोडा. म्हणजे त्यातले जर PhD केली आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी ऊसातल्या पूर्ण अप टू डेट अभ्यास झालेत. त्यामुळे अप टू डेट आपण सांगू शकतो कुठलं कीटकनाशक कधी ऊसाच्या अवस्थेत किती वेळा वापरला. आता कोराजन सारखं कीटक 247 दिवस वेटिंग पिरियड आहे संतोषजी याच्यात ऊसात. 247 दिवस वापरल्यानंतर ऊस खायचा नाही, रेसिड्यू आहे खूप. आणि कंपनी क्लेम करते, म्हणजे तो आपण क्लेम केलेलं नाही. 247 दिवस. मग एवढं हे सगळं शेतकऱ्यांना समजून सांगणं आणि हे सगळं जर योग्य पद्धतीने शेतकऱ्यांनी केलं तर मग कुठंच त्याचं यील्ड जात नाही. आणि ह्याच्यामध्ये मग आमचा गन्ना मास्टर ॲज अ प्रोडक्ट म्हणून रोल कुठं आहे, पहिल्या 50 दिवसात सुरुवातीला ते पण 2600 रुपये, म्हणजे एका टनाचं पण आम्ही पैसे घेत नाही त्याकडं. आणि उगाच नाव खराब असं आहे. आणि हे म्हणजे हे चालत जाते, म्हणजे मार्केटमध्ये ऍज अ कंपनी किंवा ऍज अ ब्रँड म्हणून तुम्ही काम करताना बऱ्यापैकी ह्या गोष्टी कन्सिडर करून चालाव्या लागतात, म्हणजे धरून चालायचं. कारण काय, सगळीच लोक आपल्याला कधी चांगलं बोलणार नाहीत. बरोबर. काही लोक असे उलट सुलट प्रश्न, मला कार्यक्रमामध्ये लेक्चरमध्ये उलट सुलट प्रश्न विचारतात, पण आजवरच्या काळामध्ये जवळपास 1500-2000 लेक्चर मी आतापर्यंत दिले असतील, काउंट नाही माझ्याकडे, एवढी लेक्चर दिले असतील. पण देवाच्या कृपेनं अशी वेळ अजून कधी मला आली नाही की शेतकऱ्यांना पूर्ण प्रश्न विचारल्यानं मला उत्तर देता आलं नाही. म्हणजे ते एवढं इथपर्यंत डीप नॉलेज आपण गेन केले. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा रोल असेल तर शेतकऱ्यांचाच आहे, कारण रोज नवीन शेतकरी प्रॉब्लेम घेऊन येतात. रोज आज हे झालंय, आज ते झालंय, रोज फोन करतात. आता काय आहे, माझ्यावर अजून एक शिक्का बसलाय की सर तुम्ही फोन उचलत नाही. आता काय करायचं, काय म्हणजे कसं करणार. आता सुद्धा तुमच्या सोबत मी बोलायलोय तर मला पहिला आलेल्या लोकांनी सांगितलं मोबाईल सायलेंट कर. मी मला सायलेंट नाही, मी स्विच ऑफच केलाय. कारण काय, एवढंच जर बघितलं असतं तर दिवसाकाठी जवळपास 200-300 फोन येऊन पडतात. आणि मग बऱ्याच वेळेला फोन उचलणं शक्य होत नाही. मी तरी कितीतरी वेळा सांगतो की आम्ही कस्टमर केअर त्याच्यासाठी उभा केले, आणि जेवढं मॅक्झिमम लोकांना होईल तेवढं मग आपण मार्गदर्शन ह्याच्या माध्यमातून करतच असतो. त्यामुळं गन्ना मास्टरची ही जी जर्नी आहे, किंवा गन्ना मास्टरचं ऍज अ टेक्नॉलॉजी घेऊन आम्ही शेतकऱ्यांपुढे जातोय, त्यामुळे हे गन्ना मास्टर शेतकऱ्यांमध्ये पॉप्युलर आहे. आम्ही नुसतं एक जर प्रोडक्ट घेऊन जर नुसतं त्या शेतकऱ्यांपुढे गेलो, हे वापरा आणि 100 टन काढा, नाही. तुम्ही इथं काय देताय माहिती आहे का, सांगत नाही तुम्ही फक्त. बरोबर. तुम्ही प्रॅक्टिकल दावताय. बरोबर. एंड रिझल्ट पण तुम्ही दावताय, कसं करायचं ते बी सांगताय. जिथं अडतंय तिथं सगळं तुम्ही पूर्ण करताय. एक्झॅक्ट. त्यामुळे हे 100% चांगलं आहे शेतकऱ्यांसाठी. राईट. इथे क्लिअर आहे, इन डेप्थ मध्ये आहे, त्यामुळे इथे काही टेन्शनच नाहीये. तर फक्त ऊसामध्येच काम करताय तुम्ही का बाकी पिकामध्ये पण करताय का? आम्ही फक्त ऊसामध्येच काम करतोय, आणि हे करण्यामागचं माझा विजन क्लिअर आहे. कारण का, माझं असं म्हणणं आहे की आपण आपल्याला ज्या पिकामधलं व्यवस्थित समजते, किंवा ज्या पिकामधलं आपल्याला चांगलं नॉलेज आहे, तेच पीक घेऊन जर ऍज अ बिझनेस म्हणून आपण पुढे गेलं तर आपण शेतकऱ्यांनाही चांगली माहिती देऊ शकतोय, आणि आपलं प्रोडक्ट ही चांगल्या पद्धतीने सेट करू शकतोय. आज बघा, आज ऊसाचं क्षेत्र सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे सोडून मराठवाड्यामध्ये किती तर मोठ्या प्रमाणात वाढते. त्यासोबत आमच्याकडे कर्नाटक आहे, मध्य प्रदेश आहे, गुजरात आहे. उत्तर प्रदेशमध्ये काय थोड्या प्रमाणात आम्ही आहे, जास्त आमचा उत्तर प्रदेशमध्ये काय किंवा नॉर्दर्न साईडमध्ये आमचा प्रेझेन्स नाही. हे एवढं जर क्षेत्र बघितलं तर हे एक क्रॉपच बिझनेससाठी खूप मोठं आहे. बरोबर. दुसरी गोष्ट, ऊसामध्ये आम्ही स्टार्ट टू एंड पूर्ण व्हॅल्यू चेन बसवल्या. म्हणजे आमच्याकडं रोपं आहेत, आमच्याकडं बियाणं आहे, आमच्याकडं कन्सल्टन्सी आहे, आमच्याकडे आमची इनपुट्स आहेत. बरं, ऊसापासून काय इंटरेस्टिंगली तुम्हाला सांगायचं राहिले, प्रोडक्ट आम्ही बनवलेत. बरं. ऊसापासून जाम कधी ऐकलंय? मिक्स फ्रूटचा तुम्ही जाम ऐकला असेल, पहिल्यांदा मिक्स फ्रूटचा तुम्ही जाम ऐकला असेल. मग ह्याच्या मिक्स फ्रूट मध्ये आपण पोरांना खायला देतो, लाल कलरचा असतो, पावर किंवा चपातीला लावून आपण देतो. ह्याच्यामध्ये काय असतंय, ह्याच्यामध्ये 1 किलो पल्प जर असेल, 1 किलो साखर घातलेली असते. आम्ही ऊसाचा जामच असा बनवलाय की त्या ऊसाच्या जाम मध्ये साखर काय, ऊसात काय साखर घालायची, ऑलरेडी साखर आहे, फक्त ती एका प्रोसेसनं जाम सारखं तयार करावं लागतं. त्यामध्ये काही थोडे इन्ग्रेडियंट, आणि नॅचरली हे जर तुम्ही बघितलं तर ते हेल्थसाठी टोटली, म्हणजे ज्यांना शुगर नाही त्यांना टोटली हे हेल्दी आहे. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही, ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे ऍडिशनल प्रिझर्वेटिव्ह नाही, काही नाही. फ्रेश ऊसाच्या रसापासून हा जाम, आणि त्याचं सुद्धा आता आम्ही मार्केटिंग थोडं चालू केलंय. ऊसाच्या रसापासून कुल्फी बनवते, ऊसाच्या रसापासून जी काकवी असते ते बनवतोय आम्ही. ह्याचं प्रोडक्शन अजून मिनिमम आहे, बाकीचं तर बनतेच, इथेनॉल बनते, बाकीचं बनतायच. येस, पण आता जे आम्ही बनतोय हे ह्याचं प्रोडक्शन कमी आहे, पण पुढे चालून हे सुद्धा चांगल्या पद्धतीनं रन होईल. आणि
ऊसापासून निघणाऱ्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, मग त्याच्यामध्ये आता ऊसाचं पाचट वगैरे, त्याच्यासाठी पण आमच्याकडे एन्क्वायरी येतात की आम्हाला प्लेट बनवायच्या आहेत पाचटापासून, तुम्ही हे करा. पण त्याच्याकडे मी जास्त जात नाही, कारण माझं म्हणणं असं आहे की ते ऊसाचं पाचट आपल्या शेतीसाठी अतिशय महत्त्वाचं उजवायला पाहिजे. त्यामुळं मला किती जर मोठे ज्या ह्यामध्ये काम करणार आहेत की तुम्ही असं आम्हाला उपलब्ध करून द्या, तर मी हे प्रपोजलच रिजेक्ट करतो. कारण का, हे नको आपल्याला. माझं म्हणणं आहे तर द्राक्षवाली सुद्धा आमच्या शेतातनं पाचटाचे गट्टे बांधून येते, ते सुद्धा मला वाईट वाटतं. शेतातला आपल्या येस, तर ते कुजलं पाहिजे. म्हणून हे गन्ना मास्टरच्या माध्यमातून आम्ही हे सगळं पूर्ण व्हॅल्यू चेन ऊसाची बसवल्या. त्यामुळे काय, आपली मास्टर की ज्या पिकात नाही, मला द्राक्षातले डाळिंबातले बऱ्याच वेळेला फोन येतात, पण मी प्रामाणिकपणे त्या शेतकऱ्यांना सांगतो, दादा माझा अभ्यास नाही त्याच्यामध्ये, मी जरी शेती क्षेत्रात काम करत असलो तरी मला ऊसातलं तुम्ही काही विचारा, त्या बाबतीतलं तुम्हाला माहिती पाहिजे असेल, माझे काही मित्रमंडळी आहेत की जे ह्या पिकामध्ये काम करतात, त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधा, तुम्हाला मिळेल. पण ॲज अ बिझनेस म्हणून आम्ही ऊस सोडून दुसऱ्यात कशात काम करत नाही, आणि भविष्यात पण माझ्या डोक्यात नाही की करायचं, पण ऊसातलाच दादा माणूस म्हणून गन्ना मास्टर राहिलं पाहिजे हे माझ्या डोक्यात, आणि हे ते कायम पाळायचं. नाही, मला पण खूप फोन येतात की तुम्ही ह्याचा व्हिडिओ केला, त्याचा व्हिडिओ केला, तर तुम्हाला माहित असेल. मी म्हणलं, हे बघ बाबा, मी टोमॅटो, सिमला, द्राक्ष, ऊस, एक 5-6 पिकं मी करतो, त्याचं सांगू शकतो. हजारो पिकं आहे तेवढं कोण कधी सांगायचं तुला. म्हटलं, प्रत्येकाची कीड वेगळी, प्रत्येकाचं न्यूट्रिशन वेगळं, प्रत्येकाला पाणी वेगळ्या पद्धतीने द्यावं लागतं, तर ते खूप स्वतः शिकावं लागेल. मी सरळ सांगतो, तुम्ही स्वतः शिका किंवा माहिती घ्या आणि थोड्या स्केलवर आधी चालू करा, आणि मग तुम्ही स्टेप बाय स्टेप मोठ्या स्केलवर जावा. तर तुम्ही आता फ्युचर काय, गन्ना मास्टरला घेऊन कुठं पुढे जाणार, म्हणजे काय करणार? आता ही स्टेप तर झाली, तुम्ही शेतकऱ्यांना एज्युकेट पण करताय, त्यांना तुम्ही चांगला सल्ला देताय, चांगलं डिरेक्शन देताय, सगळं देताय. पुढे काय तुमचं स्टेप असणार आहे? संतुजी, एक 2022 पासून 22-23 पासून जशी नर्सरी आम्ही चालू केली, तसं गन्ना मास्टरचं एक व्हिजन आम्ही क्लिअर केलंय की आपल्याला गन्ना मास्टर ही 100 कोटींची कंपनी करायची. आणि ही 100 कोटीची कंपनी करताना मग त्यात टप्प्याटप्प्यानं आपल्याला पुढे जावं लागेल. आज आपण एक 20-22 CRच्या आसपास आपला टर्नओव्हर आहे, आणि तो बरोबर 4x करायचा आपल्याला. हे 4x करताना आपल्याला अव्हेन्यू वाढवावे लागतील. ह्याच्यामध्ये आता आम्ही बायो फर्टिलायझर मध्ये पण एंट्री करतोय, की जे आता ऊसामध्ये जे बायो फर्टिलायझर्स लागतात, मग त्यात PSB असेल, KMB असेल किंवा बाकीचे काय प्रोडक्ट आहेत, त्याचं ओन प्रोडक्शन आपण आपल्या हाऊसमध्ये कशा पद्धतीने करू शकू, आणि ते कसं शेतकऱ्यांपर्यंत आपण पोचवू शकू, ह्या दृष्टीनं आपल्याला योग्य पद्धतीने काम करायचं. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे नर्सरीचं जे आत्ताचं टार्गेट आहे, नर्सरीचं आत्ताचं आपलं टार्गेट आहे आता 4 कोटी रोपं आपण बनवते, तर ते कमीत कमी आपल्याला 20 ते 25 कोटी रोपांपर्यंत घेऊन जायचं. मग त्यासाठी युनिट मोठं इन्फ्रास्ट्रक्चर लागेल, एक्सपांड करावं लागेल. तर त्या दृष्टीने आपल्याला गन्ना मास्टरच्या माध्यमातून आपल्याला प्रयत्न करायचे. तिसरा महत्वाचा हे मुद्दा म्हणजे ऊसामध्ये सुद्धा आता ड्रीप इरिगेशन वाढतंय, त्याच्यामुळं वॉटर सोल्युबल्सची मागणी आणि डिमांड चांगली वाढायला. पण वॉटर सोल्युबल्स मध्ये पण काय आहे, अडल्ट्रेशन खूप आहे, भेसळ आहे. तर ह्याचे चांगले सोर्स आयडेंटिफाय करणं आणि ब्रँड मार्केटमध्ये आता असणारे स्टँडर्ड ब्रँड, त्याच्या टक्करला देणारे काही वॉटर सोल्युबल मधले प्रोडक्ट, तेही आपल्याला गन्ना मास्टरच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचे आहेत. बरोबर. आणि त्याचसोबत ही आपली सध्याची जी ऑनलाईन कन्सल्टन्सीचा एक प्लॅटफॉर्म आहे, किंवा ई कॉमर्सचा आपला चांगला प्लॅटफॉर्म आहे, की ई कॉमर्सच्या माध्यमातून 5-6 लाखाचा आपण बिझनेस महिन्याला जनरेट करतो. तर हा बिझनेस वाढवून आपल्याला एक 4-5 कोटीपर्यंत पोचवायचा आहे. हे सगळं मिळून सगळ्याचा ॲव्हरेज आपल्याला येणाऱ्या 2027 सालापर्यंत 100 कोटीपर्यंत नेऊन पोचवायचा आहे. होईल नक्की. शिद्दत न केलं 100% नक्की. कन्सल्टन्सी, आणि तुम्ही याचा आता बोलला जस्ट, कारण मी बघितलं की आता जस्ट ह्या 5 वर्षात बांधावरती द्राक्षामध्ये, डाळिंबामध्ये किंवा वेगवेगळ्या शेतीमध्ये कन्सल्टन्सीचा सुळसुळाट चालू आहे. बरोबर. आणि त्या सुळसुळाटामध्ये काही थोपवतात टार्गेट पूर्ण करण्यासाठी. तर शेतकऱ्यांनी ह्याच्यामध्ये कसं फसू नये, कसं त्या ट्रॅपमध्ये अडकू नये, ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे? बरोबर. कन्सल्टन्सी किंवा डॉक्टर ही एक कन्सेप्ट आहे. डॉक्टर आमच्या शेतावर येतो. मला एकदा डाळिंबा शेतकरी म्हणलं, तुम्ही हे सगळं नॉलेज नाही, डॉक्टर येतो ना आमच्या शेतावर. कशाचा डॉक्टर? डाळिंबाचा खर्च तेच मी म्हणलं, म्हणजे काय नेमकं. मग माझ्यासोबत एक मुलगा होता तिथला लोकलचा, ते मला सर कन्सल्टंटचं सांगायला लागले, ते कन्सल्टंट येतात. हा, मार्केटमध्ये काम करणारे काही कन्सल्टंट किंवा सगळेच लोक काही ह्या पद्धतीने काम करत नाहीत. आता एक उदाहरण चांगलं द्यायचं तर आमचे सिनियर आहेत बीटी गोरे सरांच्या सारखे, तर ही लोक इथिक्सनं काम करतात मार्केटमध्ये ऍज अ कन्सल्टंट असून देखील. काही चांगलं आहे तेच लोकांपर्यंत पोहोचवणं. पण तुम्ही जसं म्हणला तसं
ही 10%च लोक आहेत. चांगलं पोहोचणारी 10% लोक आहेत. 90% जसं तुम्ही म्हणला तसं बऱ्याच कंपन्यांसोबत संगनमत करून तेच प्रोडक्ट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा कशाचा असेल तर फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब ह्याच्या माध्यमातून असे व्हिडिओ प्रमोट केले जातात, भडक टायटल देऊन किंवा एखादा चांगला प्लॉट दाखवून, शेतकऱ्याला मॅनेज करून. मग शेतकरी स्वतःच्या पायावर तर कुऱ्हाड मारतोय, त्यासोबत दुसऱ्यांच्या पण पायावर, आपल्या भाऊबंधांच्या पण पायावर कुऱ्हाड मारतोय. ही अशी परिस्थिती होते. आणि ह्याच्यामध्ये काय आहे, कन्सल्टंट कोण असावा त्याची व्याख्या अतिशय महत्वाची आहे. बरोबर. कन्सल्टंट म्हणजे तुम्हाला नॉलेज देणारा माणूस आहे. एकतर तो शिक्षित असला पाहिजे आणि त्याच्यातलं त्यानं चांगलं नॉलेज घेतलेलं असलं पाहिजे. ऍटलिस्ट त्याचं शिक्षण तर तिथपर्यंत झालेलं असलं पाहिजे. बरोबर. आणि आपल्याला शेतकऱ्याला एक हे पाहिजे, म्हणजे काय तुम्हाला सांगतो की आपली एक हे पाहिजे, प्रोसेस पाहिजे की तो सांगायला लागला हे खरंच योग्य आहे का. हा, ते तुम्ही जजमेंट लावायला ते जजमेंट तुम्ही लावलं पाहिजे. नाहीतर तो वारेमाप खर्च सांगायला लागला. आज लोकल MIDC काहीतरी कंपनी आहे, त्याची खतं तुम्हाला सांगायला लागलाय तो, आणि ती खतं जर तुम्ही वापरायला लागलाय किंवा तो सांगतोय त्याच दुकानात जर तुम्हाला काय माहित, तो सांगतोय त्याच दुकानात जर तुम्हाला जावं लागतंय किंवा तो तुम्हाला आणून पोच करतोय, अंदाज लावायला पाहिजे. हे अंदाज लावले पाहिजेत शेतकऱ्यांना. माझं तर म्हणणं आहे, म्हणजे इव्हन आम्ही सुद्धा जो कन्सल्टन्सीचा प्लॅटफॉर्म चालवतोय त्याच्या माध्यमातून आम्ही आमचं प्रोडक्ट शेतकऱ्यांना कधीच थोपवत नाही. तुम्हाला वापरायचं तर वापरा, नसेल वापरायचं तर आम्हाला तुम्ही कन्सल्टन्सीची फी देताय ऑनलाईन आमची, एक्झॅक्टली आम्हाला शेती तुम्ही शिकताय, बाद झाला, आम्हाला 3,000 रुपये तुम्ही देताय, ठीक आहे, आम्हाला आमचे प्रोडक्ट वापरले पाहिजे असं नाही. ज्या वेळेला शेतकरी असे कन्सल्टंट निवडतो किंवा काही वेळेला असे गरजेचे असतात, म्हणजे समजा नवीन लोक पडतात, पण तो माणूस तुम्ही जाचून पारखून त्याचा अभ्यास करून खरंच जेन्युइन आहे का, हा शेतकऱ्यांना एकतर पहिलाही करणं गरजेचं. आणि दुसरी गोष्ट माझं तर, मी तर या म्हणण्यापर्यंत की शेतीमध्ये एवढं शिका की तुम्हाला कन्सल्टंट लावावा लागणार नाही. तुम्ही शेतीमध्ये एवढं शिकलं पाहिजे स्वतः जर तुम्ही, आणि हे शक्य आहे, अवघड काहीच नाही. शाळा न शिकलेली, म्हणजे मी माझ्या वडिलांचं उदाहरण देतो ना, आमच्या पण शेतावर अशी बरीच लोक यायची, पण आमचे वडील कधी याला भूलतापाला हे पडले नाहीत. आणि मी जसं म्हणलं जातं, माझ्या शेतीतला पहिला गुरु माझे वडील आहेत. त्यांच्याकडनं आम्ही जेवढं शिकलो, बरं ते कुठं शाळा शिकलेत, काही शाळा शिकलेल्या नाहीत. औषधाची नावं, इंग्लिश औषधाची नावं तोंडपाठ आहेत त्या माणसाच्या. हे दिलं, ते दिलं, अमोनियम सल्फेट दिलं, हे सगळं कळतंय त्यांना. आणि आज मी इथं नाही तरी माझ्या शेतावर रोज 20-25 लोक आहेत. त्यांना सांगायचं काम कोण करते? अण्णा करते. मग अण्णा हे इटसेल्फ माझ्या शेतातलं कन्सल्टंट आहे ना तो. अण्णा माझे कन्सल्टंट आहेत, हे सगळं बघतात. तर लोक, तुम्ही शेती करताना इथपर्यंत आपण स्वतः साक्षर झालं पाहिजे की आपल्याला कन्सल्टंट लावायची गरज पडणार नाही. आणि जर लावावा लागलाच तरी त्याचा जाचून पारखून अभ्यास करून, बाबा हा माणूस खरंच जेन्युइन आहे, तर अशा. नाहीतर काय होतंय, आज सॉइल हेल्थ बिघडायचं आणि रेसिड्यू येण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण कन्सल्टंट आहे. कारण त्यालाच माहित नाही त्याचा PHI MRL रेसिड्यू काय आहे. बरोबर. मी काय वेळली माहितीये का, शेतकऱ्यांचं सर्कल एक लय गडबड असतं. म्हणजे एकतर जो चांगला शेतकरी आहे त्याच्या सर्कलमध्ये ते राहत नाहीत, किंवा यांची एक वेगळीच गँग असते, ते त्या पद्धतीने राहतात. हे सांगतोय हा हे मार, हे सांगतोय ते मार, ते मार. त्यात खर्च वाढतोय आणि खर्चाचा इकडे टॅली नसतोय अजिबात. समजा 2 लाख रुपये आपल्याला खर्च करायचा आहे तर तो 3 वर जातो, कारण कॉम्बिनेशन 17 मिक्स करायचे, टॉनिक पण टाकायचं, केमिकल टाकायचं, बुरशीनाशक पण टाकायचं, ते बुरशीनाशकानं काम करायचं का कीटकनाशकानं करायचं, कॉम्पॅटेबिलिटी चेक केली जात नाही. आणि तुम्ही म्हणलं तसं सर्कल. आणि काय माहितीये का, शेतकऱ्यांमध्ये पण एक गट असा आहे की तुम्ही काय करताय हे शेजाऱ्याला सुद्धा समजलं नाही पाहिजे, अशा पण एक वृत्तीची शेतकऱ्यांमध्ये बाटली आणि आणली तरी लेबल काढून आणायची, किंवा तुम्ही त्या लेबरला सुद्धा माहित नसते काय टाकले ते, असं पण असते, किंवा ती बाटली गायब करायची. तर ही वृत्ती जी शेतकऱ्यांची मधली आहे ती थोडी बदलायला पाहिजे आपल्याला. एक महत्वाचं मला विचारायचं, तुमची कीटशास्त्रमध्ये PhD झाल्या, बरोबर का? तर आता कीटकांना मारायला केमिकल तर वापरायला पाहिजे, बरोबर. पण समाजामध्ये लोक काय म्हणतात की केमिकल वापरू नका, केमिकल नकोय आम्हाला तसलं फूड, आम्हाला चांगलं स्वच्छ ऑर्गॅनिक फूड पाहिजे. बरोबर. तर केमिकल विरहित शेती होऊ शकते का? आता सध्याचं जे बदललेलं वातावरण आहे, किंवा सध्याचं जे ग्लोबल वॉर्मिंगचं सध्याचं जे युग आहे, त्यामध्ये आज बघा तुम्ही, पाऊस, थंडी, वारा हे अनसर्टन झालंय सगळं, बरोबर. त्याच्यामुळं कीड रोगांचा प्रादुर्भाव हा वाढतच जाणार आहे, बरोबर. ते काही कमी होणार नाही. त्यात पॉप्युलेशन डायनामिक्स हमेशा वाढतच जाणार. लक्षात गोष्ट आपल्याला ही घेतली पाहिजे की आपल्याला ह्याच्यासोबतच शेती करायची आहे. आता ह्या कीड रोगाला धरूनच आपल्याला शेती करायची. आणि ज्या वेळेला दरवेळेला म्हणलं जातं शेतकऱ्यांना, उद्योजक या पद्धतीने शेतीकडे बघा, शेतकऱ्यांना व्यावसायिक पद्धतीने शेतीकडे बघा, मग त्या बिचारांनी कीटकनाशक का वापरायचे नाहीत?
बरोबर. तो जर व्यावसायिक पद्धतीने त्यानं बघायचं, त्यानं काय लक्षात ठेवावं लागेल, एका एकरामध्ये मला एवढं इल्ड पाहिजे. बरोबर. जसं आम्ही ऊसात सांगतो, एका एकरात तुला 100 टन निघलं आडसाली लागवडीचं तरच तुला ऊस शेती परवडणार नाही. तसं समजा XYZ बाकीचे पिकांना, शिमला आहे, टोमॅटो आहे, द्राक्ष आहे, डाळिंब आहे, ह्याचं बरोबर एवढं इल्ड तुला जर आलं तर जमल, नाहीतर जमणार नाही. बरं, तुम्ही ग्लोबल विचार जर केला, ज्यावेळेला ग्लोबल स्टँडर्ड्सचा आपण विचार करतो तर ग्लोबल स्टँडर्ड्समध्ये रेसिड्यू फ्री हीच कन्सेप्ट जास्त वापरली जाते. रेसिड्यू फ्री म्हणजे काय, ऍक्सेप्टेबल लेवल पर्यंत रेसिड्यू जरी असेल तरी काय आपल्याला अडचण नाही. केमिकलचा अंश तो असला तरी काय अडचण नाही, फवारतो आपण, तर त्याचा अंश असला तरी पण ठीक आहे, त्या बॉडीला त्याच्यामुळे काही नुकसान आपल्या होणार नाही. शेतकऱ्यांनी काय लक्षात ठेवलं पाहिजे, आज शेतकरी चुकतोय कुठं बघा, हेच परत साक्षरता येते इथं. शेतीमधली साक्षरता अतिशय महत्वाची आहे. बरोबर. शेतकऱ्याला जोपर्यंत तो वापरतोय त्या कीटकनाशकाचा लेबल क्लेम समजणार नाही तोपर्यंत शेतीमधनं निघणारं उत्पादन रेसिड्यू फ्री किंवा केमिकल विरहित निघणार नाही. आता एक क्वेश्चन कंटिन्यू करतो आम्ही. तुम्ही म्हटला की लेबल क्लेम वाचून त्या किडीला मारायचं, पण आता मी दुकानात एका बसलो होतो, त्या शेतकऱ्याला म्हटलं तुम्ही थ्रिप्सला रिकमेंडेशन ब्रोफ्लेनिलाइड आहे किंवा पिफ्रोनिल हे न्या तुम्ही, पण त्यानं तिसरंच नेलं जे रिकमेंड नाही. पण तो काय म्हणतोय मला ह्याचा रिझल्ट आहे थ्रिप्सला. तर ते विदाऊट लेबल क्लेम फॉलो करून शक्य आहे का किडीनं थांबवणं? अगदी शक्य आहे. काय होतंय, लेबल क्लेम म्हणजे काय, ज्या वेळेला एखादी कंपनी एखादा औषध एखाद्या किडीवर आणते, समजा आता द्राक्षावरचा थ्रिप्स आहे, तर द्राक्षावरच्या थ्रिप्ससाठी समजा XYZ नावाचं केमिकल आहे, तर हे केमिकल ज्या वेळेला आणलं जातं तर त्यावेळेला त्याचे सगळे स्टडी केले जातात. म्हणजे फायटोटॉक्सिकचा स्टडी केला जातो, MRL लेवल, PHI, ह्या सगळ्या गोष्टीचा स्टडी केला जातो. किती दिवस अंश राहतोय, ते कीड मरायला किती डोसेस द्यावे लागतात, किती AI जायला पाहिजे, ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट, मग त्याचा एकरी डोस, हेक्टरी डोस किती पाण्यातनं गेला पाहिजे, हे सगळं स्टडी केलं जातं. आणि त्यावेळेला मग आपलं सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्ड जे आहे CIB, तर ते लेबल क्लेम इश्यू करतं. बरोबर. त्या कंपनीला म्हणजे लेबल क्लेम इश्यू करतात आणि कंपन्या अप्लाय करतात. म्हणजे समजा आता एखादा प्रोडक्ट जे नवीन आहे, एखाद्या कंपनीने नवीन केमिकल शोधून काढलंय, तर ते केमिकल त्यांच्याकडे, त्यांना काय फायदा होतो कंपनीला, ते फक्त त्यांच्याकडे असतं, त्यांचा सेल चांगल्या पद्धतीने वाढतो. आणि नवीन केमिकल असल्यामुळं इन्सेक्टमध्ये रेजिस्टन्स चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेला नसतो, त्यामुळे किडीचा बंदोबस्त चांगल्या पद्धतीने होतो. मग ह्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी लेबल क्लेम आपल्याला फॉलो जर आपण केल्या तर जरूर किडीचा बंदोबस्त चांगल्या पद्धतीने होतो, कारण ऑलरेडी प्रूव्हन नाहीये, ऑलरेडी त्याची मॅमिलियन टॉक्झिसिटी वगैरे सगळी स्टडी केलेली असते. बरोबर. आता होतंय काय, जी छोटी मोठी पिकं आहेत, समजा ज्वारी आहे, बाजरी आहे, मका आहे, मक्यामध्ये ठीक आहे, समजा ज्वारी बाजरी, ह्याच्यामध्ये कंपन्यांना काय फायदा आहे का? नाहीच की. क्रॉप छोटा आहे, शेतकरी करणारा पण त्याची पेईंग कॅपॅसिटी कमी आहे, मग त्याच्यावर लेबल क्लेम घेऊन काय करायचं कंपनीला? पण मिळत नाही. लेबल क्लेम असतं हाय कॅश क्रॉपवर, द्राक्ष, डाळिंब, टोमॅटो, वांगी, मिरची, शिमला, ह्या मोठ्या पिकांवरनी जास्त लेबल क्लेम आढळतील तुम्हाला. आणि बाकीच्या पिकांवरनी एकदम कमी किंवा आधीच्या काळामध्ये किंवा काही ॲडहॉक लेबल क्लेम, म्हणजे युनिव्हर्सिटी काही शिफारसी करतं की ज्या वापरल्यामुळं जे लेबल क्लेम मध्ये पण नसतं, पण युनिव्हर्सिटीची शिफारस असते की हे वापरा, ह्याचे फायदे चांगले आहेत, की त्यांचा इंटरनल स्टडी केलेला असतो. अशा वेळेला काय होतं, शेतकऱ्याला प्रत्येक ठिकाणीच लेबल क्लेमला स्टिक राहून बऱ्यापैकी वेळेला जमत नाही. हे तुम्ही कन्सर्न सांगितलं तो बरोबर आहे, हाच प्रॉब्लेम आहे. पण मॅक्झिमम कन्झम्पशन कुठल्या पिकामध्ये आहे, ज्या हाय यील्डिंग क्रॉप्स आहेत त्याच्यामध्ये. बरोबर. तिथं आपण हा लेबल क्लेम फॉलो करू शकतो. शेतकऱ्यानं PHI असेल, MRL असेल, ह्या लेवल सगळ्या जर त्यानं डोक्यात जर घेतल्या तर नक्कीच म्हणजे हे कीटकनाशकांचा वापर करून आपण रेसिड्यू फ्री उत्पादनही घेऊ शकतोय. म्हणजे किती दिवस फवारल्यानंतर हार्वेस्टिंगला थांबलं पाहिजे, कधी हार्वेस्टिंग, ह्याला म्हणे PHI. बरोबर. किती दिवस थांबलं पाहिजे तिथं दिलं असते, 5 दिवस, 4 दिवस, 3 दिवस. आज फवारणी केली, 3 दिवस थांबा, हार्वेस्टिंग करा, रेसिड्यू येणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी जर शेतकऱ्यांना फॉलो केल्या तर नक्कीच आपण आपल्या शेतातनं तयार झालेला माल रेसिड्यू फ्री करू शकतो. आज काय होते बघा, रेसिड्यू फ्री तयार करायचा आणि युरोपियन मार्केटमध्ये टाकायचं. बरोबर. आणि इथं काय खायचं, इथं केमिकल खायचं इथं केमिकल खायचं, अशी पद्धत आहे. त्यामुळे काय शेतकरी आणि ऑर्गॅनिक फार्मिंग किंवा ऑर्गॅनिक आणि रेसिड्यू फ्री ह्याच्यामध्ये बरीच गफलत केली जाते. सांगा ना. रेसिड्यू फ्री मध्ये कीटकनाशक, बुरशीनाशक फवारून तयार केलेलं अन्न की ज्याच्यामध्ये कीटकनाशकाचा अंश नाही किंवा आहे पण ऍक्सेप्टेबल लेवलमध्ये, कमी लेवलमध्ये आहे, जो लेवल युरोपियन युनियन किंवा अमेरिका, US सारख्या पॅरामीटर्स आहेत त्याच्या खाली आहे, हे खाल्लं तर काय होत नाही. ओके. ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये तुम्हाला हे वापरायचंच नाही.
शक्य आहे का त्याच्या टाइमला? नाही पॉसिबल. म्हणजे जेव्हा तुम्ही कमर्शियल शेती करायला जाता त्यावेळेला हे शक्य नाही. कमर्शियलला नाहीये. पण लोक असं पण म्हणतात ना की तुम्ही थोडंसं उगवा आणि तसा एक लेवलची तसं मार्केट पकडा तुम्ही, ते फक्त तुम्हाला मोठ्या शहरात, आज पुणे मुंबई अशा शहरात असा क्रीम क्राऊड आहे, हिथं तुम्हाला ते होऊ शकतं. आणि ते छोट्या छोट्या शेतकऱ्यांना पॉसिबल नाही. ह्याच्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येणं, शेतकऱ्यांचा गट तयार करणं, त्याचं ब्रँडिंग करणं, आणि अशा मग मोठ्या सोसायटीज असतील किंवा आता मोठे IT हब्स आहेत, अशा ठिकाणी अप्रोच करणं, त्यांना ते पटवून देणं, ह्या गोष्टी आपल्याला करायला पाहिजे. इव्हन मी मागं पेपरमध्येच वाचलेलं की बेंगलोरमध्ये असे काही स्टार्टअप आहेत की ज्यांनी जमीन मोठ्या लीजवर घेतली. त्या म्हणजे आता तुम्ही समजा संतोष आहे, तर संतोषला रेसिड्यू फ्री किंवा ऑर्गॅनिक पाहिजे, त्यानं तो प्लॉट विकत घ्यायचा आणि त्याचं भाडं द्यायचं, आणि हे मला ह्या वेळेला यायला पाहिजे अशी यादी, किंवा ते देतात तुम्हाला प्रोग्राम, मिरची एवढी येईल, भाजी एवढी येईल, आणि हे रेसिड्यू फ्री किंवा ऑर्गॅनिक येईल, हे उगवणार तुमच्यासाठी आणि तुम्हाला देणार. तुम्ही त्या लँडचा आणि त्यांचा तो इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च पे करायचा. अजून एक स्टार्टअप आयडिया मला अशी आली की समजा 10 शेतकरी माझ्या भागातले आहेत, त्यांनी टोमॅटो शेती जर केली तर टोमॅटो आता रेसिड्यू फ्री मार्केटला कोणच विकत नाही. जर मार्केटला चांगल्या कळालं की अरे हे केमिकल अंश मुक्त आहे आणि ह्याच्यात एक पॅरामीटरच्या लेवलमध्येच केमिकल आहे, मी ते खाऊ शकतो. 10 शेतकऱ्यांनी जर टोमॅटोमध्ये 1-2 वर्ष काम करून SOP फिक्स केली की 10व्या दिवशी हे मारूया, हार्वेस्टिंगच्या आधी हे मारूया, तर ते पॉसिबल आहे. आणि स्वतःच एक ब्रँड करून नाव देऊन रेसिड्यू फ्री विकू शकतो आणि मोठा पैसा कमवू शकतात. हा फ्युचर पण हेच आहे. आणि हे कसं आहे, आज काल बघितलं तर आपण हेल्थ कॉन्शियस आपण जास्त व्हायला खूप. इव्हन आपण सुद्धा बघा, बाहेर गेलं तर आता पाणी फिल्टर शिवाय नको म्हणते माणूस, साधं पाणी आपण पित नाही. तर लहानपणी तुम्हाला आठवत असेल कुठलं पाणी आपण पिलोय, सगळं पचवलंय, पण आज पचते का एक दिवस प्या, दुसऱ्या दिवशी तुम्हाला सर्दी नाही, काहीतरी आहे, बरोबर. तर ही आज हेल्थ कॉन्शियसनेस एवढा वाढायला आहे, आणि जो पे करायला तयार आहे ना तोच आपला कस्टमर आहे, हे शेतकऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. बरोबर. नका तुम्ही गावातल्या मार्केटमध्ये ही विकत बसू, त्यांना त्याची किंमत नाही, कळणारच. किंमत ज्याला आहे ना त्याच लोकांना विचारा. म्हणजे जे कोणाला किंमत असणार आहे, जो जास्त पैसा कमवतो, ज्याकडे जास्त पैसा आहे, त्याला ह्या गोष्टी चांगल्या पद्धतीने समजा. आणि एक गोष्ट, नुसतंच कीटकनाशकावर पण अवलंबून राहू नका. बरं. म्हणजे आता कीड व्यवस्थापनाचे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटचे बरेच पैलू आहेत, त्यामध्ये प्रकार आहेत. त्यामध्ये कल्चरल मेजर्स आहेत, त्यामध्ये ट्रॅप लावता येतात वेगवेगळे, बायोलॉजिकल्स आता बरेच हे आधी आपण करू शकतो, करायलाच पाहिजे, हे मॅन्डेटरी आहे. म्हणजे कीड आली म्हणजे नुसता पंप घेऊन फवारला, हे कीड व्यवस्थापन नाही. शेतात हे चाललंय, कीड यायच्या आधीच पंप पाठीव घ्या आणि लिहून देतात 3 औषधं लिहितात, तिसऱ्या दिवशी हे, 6व्या दिवशी हे, 9व्या दिवशी हा स्केड्यूल संपलंय, 500 रुपये टाका, नवीन पाठवतो, हे चालू आहे. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे जे फवारणी वगैरे सध्या शेतकरी करतात, तर माग तुम्हाला ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. ह्याच्यावर कुणाचं लक्ष नाही. आज तहान लागली की विहीर खणली जाते, ह्या पद्धतीनं एक बारीक जरी कीड पानावर दिसली, ETL कोण समजून घेते का, इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल, की जी लेवल ज्याच्यावर किडीचा प्रादुर्भाव झाला तर आपलं नुकसान होणार, हे लेवलच कोण समजून घेत नाही. कीड व्यवस्थापनाच्या बाबतीत हेच सगळ्यात महत्वाच्या दुखणं आहे की लेवल किती आहे, फवारणी कधी करायची आहे, हे शेतकऱ्याला कळत. हाय लेवलचं केमिकल मोलेक्युल आणून त्याच्यावर मारतात. येस. आणि ह्याच्यामुळे अडचण काय होते, मग ह्याच्यामुळेच हे रेसिड्यूच्या गोष्टी येतात. आता एक नवीन कन्सेप्ट, बरेच शेतकरी फोन करतात, आज हे फवारणार आहे, मग त्यात काय घालू, काय नका घालू, तेवढंच फवारा. नाही, हे कीटकनाशक, हे बुरशीनाशक, पण कुठली कीड आहे तुमच्या शेतात, नाही कुठली कीड येऊ नये म्हणून. एवढंच मी त्यांना एक उदाहरण देतो. तुम्हाला हितनं पुढं 5 दिवसानं ताप येणार आहे, तर आज पॅरासिटामॉलची डोलो गोळी 650 mg ची खाल्ली, चालेल का? येणार का नाही ताप? येणार. कीड व्यवस्थापनातल्या जे क्युरेटिव्ह मेजर्स आहेत, कीड आल्यानंतर फवारायची जी औषध आहे, ते कीड आल्यानंतरच तुम्हाला फवारला तरच दिसल्यावर. बायोलॉजिकल्स, प्रिव्हेंटिव्हला तुम्ही बायोलॉजिकल्स मध्ये जाऊ शकता. बायोलॉजिकल थोडं एक्सप्लेन करा, कारण बायोलॉजिकल बद्दल खूप सारे मार्केटमध्ये मिथ आहेत की आम्ही बॅसिलस सबस्टिलिस असेल किंवा हे फंजिसाइड जे ह्याला तर बॅक्टेरिया म्हणायचं, जीवाणू म्हणायचं का, हे कसं थोडं सांगा ना. आता कीड व्यवस्थापनामध्ये बायोलॉजिकल्स जे वापरले जातात त्याच्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मग त्यामध्ये आता समजा जैविक बुरशा वापरल्या जातात, त्याच्यामध्ये मॅट्रायझम असेल, बिवेरिया असेल. आज आपल्याकडे हुमणीचा प्रादुर्भाव खूप मोठा आहे. हुमणीच्या व्यवस्थापनासाठी मॅट्रायझम, बिवेरिया ह्याचा तुम्ही प्रिव्हेंटिव्ह म्हणून पण वापर करू शकताय. म्हणजे काय, हे ज्या वेळेला तुम्ही जमिनीतनं देता, तुमच्या जमिनीत असलेल्या ऑर्गॅनिक कार्बनवर किंवा जमिनीत असलेल्या कुजलेल्या घटकावर हे जगतं, हे जीवाणू जिवंत राहतात. हे जिवंत राहतात ह्या बुरशा. बरं, हे जर जिवंत राहिल्या आणि त्याला हुमणी जर परत चिकटली, 72 तासामध्ये ती हुमणी खायचं बंद करते, 8 दिवसात मरून जाते.
फक्त ह्या जीवाणू जीवाणू हे फक्त तिची बुरशी तिच्या अंगाला काय होतं, बुरशी ज्या वेळेला अंगाला चिकटते त्यावेळेला तिच्या अंगातनं एंट्री आत करते नॅचरल ओपनिंग्स मधनं. नॅचरल ओपनिंग्स मधनं आत केले की काय मायकोटॉक्सिन्स स्त्रवली जातात, म्हणजे जी विष असते किडीसाठी, आणि ते मेलं. समजा हे हुमणी त्या मेट्रायझमच्या प्रादुर्भावामुळे मेली, तिच्या अंगात असलेला मेट्रायझम ती हुमणी फुटल्यानंतर मेल्यानंतर कुठं जाणार आहे, सगळं वाढणार, सगळं मातीत वाढणार आहे. आणि हे तुमचं सायकल चालू होते. आता आम्ही ह्या वर्षीच ऊस प्रजनन संस्था कोयमतूर यांच्या माध्यमातून एन्टोमोपॅथोजेनिक निमॅटोडचं ऊसासाठी म्हणजे हुमणीच्या नियंत्रणासाठी चालणारं कल्चर मार्केटमध्ये आम्ही आणलं, त्यांच्यासोबत कोलॅबोरेशन करून. केवळ मेटारायझम आणि बिवेरिया हे वापरून हुमणीचं नियंत्रण होऊ शकतं. आणि हुमणीचं नियंत्रण संतोषजी फक्त हेनच होतंय, रासायनिक कीटकनाशकामुळे म्हणतात की क्लोरोफायरिफॉस सोडा. बघा मी सांगतो, हुमणी कुठं आहे, मेन म्हणजे ऊसाच्या बुडक्यात आहे. बरोबर. आपण रासायनिक कीटकनाशक कुठं टाकतोय, मध्ये टाकतोय किंवा ऊसाच्या बुडक्यात टाकतोय. जर ते कीटकनाशक तिथपर्यंत पोहोचलं 100% हुमणी कंट्रोल होणार. पण ते तिथपर्यंत कीटकनाशक नाही पोहोचलं तर ते कीटकनाशक काही शोधत त्या हुमणीला जात नाही, पाण्यातनं ते विरघळून जाऊन परत. आता ह्याच्यात कसं आहे बघा, हे मातीत असणाऱ्या वेगवेगळ्या ऑर्गॅनिक मॅटरवर जर ही बुरशी वाढली, ती हुमणी त्याला जाऊन हुमणीला जर चिकटली, आज एन्टोमोपॅथोजेनिक निमॅटोड असा त्याला मातीत हुमणी शोधत जायची ताकद त्यापाशी, जिथं हुमणी तिथं ते जाते. बरोबर, शोधत अंगात एकदा गेलं की पूर्ण अंगात त्याच्या वाढतंय, डिसीज पैदा करते त्याच्यामध्ये, आणि फुटली हुमणी सगळे निमॅटोड परत मातीमध्ये बाहेर. हे सायकल वाढत 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 जाते. आणि आपल्या मातीमध्ये ह्या बेनिफिशियल निमॅटोड पण दोन प्रकारचे आहेत, एक फायदेशीर, एक नुकसानकारक. बरोबर. जे फायदेशीर आहेत तेच निमॅटोड आपण मातीमध्ये देतो, यांची संख्या वाढली तर पिकाला कुठल्याही प्रकारचा अपाय नाही. तर हे जे बायोलॉजिकल्स आहेत, ह्या बायोलॉजिकल्सचा वापर कीटकनाशकासोबत कॉम्बिनेशन मध्ये केला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, ह्याच्यामध्ये मार्केटमध्ये फॉल्स किंवा लोकल कंपन्या बायोलॉजिकलचा प्रसारच होत नाही. हे सगळ्यात महत्वाचं कारण. ह्याच्यामधलं काय सांगतो तुम्हाला, शेतकऱ्यांना रिझल्ट येत नाहीत आणि मार्केटमध्ये मोठे ब्रँड नाहीत. आज तुम्ही बघितलं तर कीटकनाशकामध्ये 4-5 मोठे ब्रँड आहेत. खूप चांगले, बायर आहे, सिंजंटा, येस, इन्सेक्टिसाइड इंडिया आहे, किती तर आहेत मोठे मोठे ब्रँड, पीआय इंडस्ट्रीज आहे, सगळे मोठे ब्रँड आहेत. असं बायोलॉजिकल्स मध्ये काम करणारा मोठा ब्रँड तुम्हाला विचारला ना, हार्डली 1-2 नावं तुमच्या तोंडावर येतील, हार्डली. ती पण ज्याला माहित आहे त्याला समजेल. ही इंडस्ट्री का मागं राहिली, सगळ्यात महत्वाचं की मार्केटमध्ये असणाऱ्या दुसऱ्या लोकांनी हे नाव बदनाम केले. आज तुम्हाला सांगतो, हुमणीचा बंदोबस्त फक्त आणि फक्त बायोलॉजिकल्स मुळेच होऊ शकते, चांगल्या पद्धतीने जर नियोजन केलं तर. आणि बरं, मी जसं म्हणलं तसं हे तुम्ही प्रिव्हेंटिव्ह म्हणून पण वापरू शकताय. मेट्रायझम आज दिलं, ते मातीतलं काही लगेच निघून जात नाही, ते मातीमध्ये प्रकारच्या बुरशी आहेत. म्हणजे आता व्हर्टिसिलियम आहे, बिवेरिया बॅसियाना, ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, सगळ्या कामाचे. तर आता तुम्ही जर सुडोमोनास डाउनी, ब्लाइटला सगळ्याला वापरू शकता. ट्रायकोडर्मा मातीत लागणाऱ्या सगळ्या बुरशांचं नियंत्रण करते, म्हणजे एक प्रकारचं शिल्डच तयार करते मुळात, एवढ्या दुसऱ्या बुरशा वाढतच नाही. मी बिवेरिया व्हर्टिसिलियम हे तिन्हीचं कॉम्बिनेशन टोमॅटोवरती मारलं होतं. तर ती जेव्हा ती आळी मेली, त्या आळीवरती कोटिंग सापडलं मला, हिरव्या कलरचं. पूर्ण त्याच्यावर कोटिंग होतं आणि खाली खूप पडलेलं होतं मल्चिंग पेपरवर. हे त्याचाच रिझल्ट आला, बरोबर. आणि हे काय आहे बायोलॉजिकल्स मध्ये, काय आहे, ह्या बुरशा सेल्फ परपेच्युएटिंग असतात, म्हणजे स्वतः वाढणाऱ्या. मातीमध्ये त्यांना चांगलं कल्चर मिळालं, तुम्ही शेणखत चांगलं घातलंय, ऑर्गॅनिक मॅटर मातीमध्ये जास्त आहे, त्यावेळेला हे जास्त प्रमाणात वाढतं. हे केमिकल शेती करायच्या आधी हे होतं का जिवंत ऑलरेडी? असं काय आपण केमिकल वापरलं, त्यांना ब्रेक केलं? हे आपण आयसोलेट मातीतनच केलंय, हे आपण आयसोलेट मातीतनच केलंय. पण आपण काय करतोय, मेट्रायझम मारायचं, बुरशीनाशक फवारायचं. ती पण बुरशी आहे एक प्रकारची, ती मरून जाणार. मग आपण काय केलंय, आपण हे नॅचरल सगळं ब्रेक करत आलोय, त्यामुळे आता आपल्याला त्रास व्हायला. नाही तर नैसर्गिकरित्या किडींचं व्यवस्थापन आधी चांगल्या पद्धतीने व्हायचं. उसात किडीच्या व्यवस्थापनासाठी, फवारणीसाठी पंप कधी घेतला नव्हता लोकांनी, 4-5 वर्षापूर्वी आलंय. त्यामुळे काय झालंय, ह्याला कारणीभूत पण आपणच आहे. आपण ज्या पद्धतीने जमिनीची वाट लावलेली आहे, साध्या सोप्या भाषेत, गावठी भाषेत सांगतो, आपण ज्या पद्धतीने वाट लावलेली आहे, ही जर परिस्थिती अशीच जर पाहता, पुढच्या 5 वर्षामध्ये शेतीचं भवितव्य अतिशय बिकट असणार. हे तुम्ही 100% खरं बोलला की मातीची तर वाट लागत चालल्या, पाण्याची पण वाट लागत चालल्या, ना नियोजन आहे, ना शिकायचं आहे, डिपेंडन्सी चालल्या. 60-70% दुकानदाराचं ऐकायचं, मिक्स करा, तो काय देणार, ज्याला मार्जिन वाचतं ते देणार. शेतकऱ्यांना डोळं उघडायला पाहिजे ना बाबा, आपल्याला ह्यात शेतकऱ्यांना चिठ्ठी घेऊन जायला पाहिजे, हे एवढं काढून दे, जसं मेडिकलमध्ये जातो तसं. आणि पाण्याच्या बाबतीत पण तुम्ही बोलला, बघा आपण एक 5-7 वर्षाच्या मागं शेतात जाताना आपल्याला किती लोक पाणी घेऊन जायची, प्यायला बाटली कोण घेऊन जात होतं? नाही, पाटाचं पाणी, मोटरचं पाणी आपण प्यायचो. आज अशी परिस्थिती आहे, आज आपण शेतातलं पाणी पिऊ शकत नाही. ह्याचं सगळ्यात महत्वाचं कारण पाण्यामध्ये उतरलेले क्षार
पाणी सवळ होणं आणि हे सगळं रासायनिक खतं जे आपण मातीमध्ये टाकतो तेच लिच आउट होऊन पाण्याच्या स्रोतामध्ये जाताना पाणी सवाळ होण्याचं, TDS वगैरे पाण्याचा वाढण्याचा. आता परवा तुम्ही एक रील बनवलेली, त्यात एक मशीन दाखवली. किती लोकांकडे आहे? कुणाकडेच नाही म्हणून तर रील केली. कुणाकडे आहे? कुणाकडेच नाही. आणि किती किंमत आहे तिची? 250, 200, 250, 300 रुपये स्वस्त आहे. ती एक मशीन असली पाहिजे. तुमचं बघून मी घेतली मशीन माझ्याकडे. मी परवा घेतली, म्हणलं असू दे आपल्याकडे. मी माझ्या घरच्या बोरचं पाण्याचा TDS मोजला, EC मध्ये पाहिजे ते हे पाहिजे. मग इथं कुणाचं लक्ष नाही. त्यामुळे हे खराब होण्याचं प्रमाण ह्याला जबाबदार आपण आहे. माझं एक कायम सांगणं असतं, मी माझ्या बऱ्याच लेक्चरमध्ये पण सांगतो, ज्या वेळेला जनरेशन चेंज होतं किंवा तुम्ही एखादा व्यवसाय तुम्ही शिफ्ट करता तुमच्याकडून तुमच्या मुलांना, शेती पण आपण शिफ्ट करतो. शेती ही आपल्याकडे वारशानं चालत आलेली गोष्ट आहे. बरोबर आहे. म्हणजे आज आपल्याकडे कुणाकडनं आल्या? आपल्या वडिलांच्याकडनं आल्या. आपण कुणाला देणार? आपल्या मुलांना देणार. बरोबर. एकच उद्दिष्ट प्रत्येकानं ठेवायचं, माझ्या वडिलांनी मला ज्या गुणवत्तेची शेती दिल्या त्या गुणवत्तेची शेती, इव्हन त्याच्यापेक्षा बेटर गुणवत्तेची शेती मी माझ्या पुढच्या पिढीला देईन. नाहीतर माझ्या वडिलांनी मला शेती देताना माझ्या जमिनीचा PS 6.5 होता आणि मी 8.5 करून जर माझ्या मुलाला PS ची जमीन दिली तर इथं तुम्ही तुमचा वारसाच खराब केला असा अर्थ होईल. तो काहीच उगवू शकत काय उगवू 8.5 PS ला काय करणार? येस, काहीच अपटेकच होणार नाही. बरोबर आहे. झाडांना ते लागूच होणार नाही. येस. 1-2 वर्ष झालं मी ऐकतोय AI तंत्रज्ञानावर ऊस येतो, लय उत्पन्न. काय आहे ते? जसं टेक्नॉलॉजी बदलत चालल्या तशी शेतीमध्ये पण टेक्नॉलॉजी बदलायला लागल्या. IoT डिव्हाइसेस आले बरेच, किंवा AI तंत्रज्ञान आलं. आता तुम्ही IT फील्डमध्ये पण बघताय AI आपण किती हे व्हायले. आताच नवीन सय्यारा पिक्चर मधलं गाणं किशोर किशोरदाच्या आवाजातलं मी रोज गाडीत ऐकतोय ते, पण ते मला परत कळलं की त्यांनी ते ओरिजिनल म्हणलंच नाही कधी. हे फक्त AI टेक्नॉलॉजी वापरून तयार केलेलं गाणं आहे. असंच ऊसामध्ये AI तंत्रज्ञान 1-1.5 वर्षापासून जास्त फोकस लागलं. ह्याच्या मागची कारणं थोड्या आहेत. पहिलाच मी गोष्ट क्लिअर करतो, कुठल्याही नवीन तंत्रज्ञान ज्या वेळेला शेतीमध्ये येतं ते कायम आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे, ह्या मताचा मी आहे. म्हणजे लूपहोल्स असतील त्याच्यामध्ये, बरोबर, ते लूपहोल्स बाजूला करून कुठलं येताना तंत्रज्ञान फुलप्रूफ नसतं. मोबाईल आपल्याकडे सुरुवातीला आले, आपण नोकियाचे मोबाईल वापरले, 6600 एकदम स्टँडर्ड मोबाईल, परत नोकिया चाला, त्यानंतर सॅमसंगनं जागा घेतली. सॅमसंग नंतर आता बरेच लोक आता ऍपलचे मोबाईल वापरतात, सॅमसंग पण मार्केटमध्ये. आपण कॉलेज लाईफ पासून बघताय किती बदल झालाय ह्याच्यामध्ये. हे त्याच वेळेला जर आपण म्हणला हे काही टेक्नॉलॉजी चांगलं, आपण जर मोबाईल वापरला असतं तर आज आपण ह्या युगात आलो असतो का? नसतो आलो. शेतीमध्ये पण असं आहे. शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार केलाच पाहिजे तरच आपली शेती पुढे बदलेल. पण नवीन तंत्रज्ञानाचा विचार करताना, स्वीकार करताना शेतकऱ्यांना मृगजळ दाखवता कामा नये, ह्या मताचं नाही. म्हणजे काय, जे आहे ते फिक्स पिन पॉईंट तुम्ही सांगा शेतकऱ्यांना. आज AI तंत्रज्ञान ऊस शेतीमध्ये गरजेचं आहे का? आहे. कशासाठी? पाण्याचा गैरवापर चालू आहे. अच्छा, पाण्यासाठी AI टेक्नॉलॉजीचा वापर होऊ शकतोय. सेन्सर शेतामध्ये बसवा. बरोबर. पाण्याची गरज किती आहे पिकाची बघा, त्यानुसार पाणी द्या. मॉइश्चर बघून. माझ्याकडे असे शेतकरी आहेत की आठवड्याला 8 तास मोटर चालवणार आहे. आठवड्यात फक्त 8 तास. म्हणजे मी म्हणतो कायम आम्ही असे लोक आहेत की आम्ही डाळिंब द्राक्षाला लागणारं पाणी तेवढ्या पाण्यात आम्ही ऊस आणून दाखवतो. ऊसाला जास्त पाणी लागते. हे ऊसाच्या विषयी केलेलं एक वेग स्टेटमेंट आहे. ऊसाला अतिशय कमी पाणी लागते, तुम्ही पण ड्रिपचा वापर करा आणि पिकाची गरज समजून पाणी द्या. आपल्याकडे काय, आपल्याकडे ड्रिप का केलं जाते? पाणी पाजायचं ताप नको, डायरेक्ट मोटर लाईन दाबायची, 8 तास चालू ड्रिप ठेवायचं, 15 तास 20 तास जोपर्यंट डोळ्याने दिसत नाही ओल आलेलं तोपर्यंत आपण ड्रिप चालू ठेवू. बरोबर. ह्याच्यासाठी AI कशासाठी? पाणी किती द्यायचंय ह्यासाठी. ऑटोमेशन शेतीमध्ये आज गरजेचं आहे, त्याच्यासाठी तुम्ही AI वापरू शकताय. इव्हन असे काही शेतामध्ये मी बघितले की मोटर सुद्धा ऑटोमॅटिक बंद होते. मी स्वतःच लावले, मोटर आहे, व्हॉल्व्ह आहे, सगळं. बरोबर. हे अतिशय गरजेचं आहे हे शेतामध्ये. दुसरी गोष्ट, किडींचं आणि रोगाचं जे पॉप्युलेशन डायनामिक्स आहे किंवा त्याचा प्रादुर्भाव वाढणं कमी होणं किंवा संख्या वाढणं कमी होणं, हे सगळ्यात जास्त अवलंबून आहे वातावरणावर. म्हणजे समजा एवढा मिलीमीटर पाऊस पडला, एवढी हवामानामध्ये आर्द्रता आली, एवढा तुमचा लीफ वेटनेस झाला, एवढा तुमची लाईट इंटेन्सिटी होती, वाऱ्याची दिशा अशा पद्धतीने होती. हे सगळं मॉडेल आपण ज्यावेळेला स्टडी करतो त्यावेळेला आपण आगाऊ लोकांना अंदाज देऊ शकतो की ह्या कंडिशन मीट झाल्या की सॉफ्टवेअर सांगेल ह्या किडीचा रोगाचा प्रादुर्भाव तुमच्या शेतामध्ये होण्याची शक्यता आहे, तुम्ही केअर घ्या. ह्याच्यासाठी AI टेक्नॉलॉजी अतिशय चांगल्या वेदर स्टेशन शेतामध्ये बसवणं आणि ह्या सगळ्या गोष्टी स्वस्त झाल्यात आता वेदर स्टेशन. इथपर्यंत AIचा फायदा शेतीमध्ये चांगल्या पद्धतीनं आहे, ऊस शेतीमध्ये तरी.
बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याविषयी इंटरनेटवर सुद्धा इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल बरेच. बाकी मी बेसिकली हे पण ChatGPT एकदा विचारलं, बाबा कारल्याला हे झाले किंवा फोटो टाकून पण मी बघितला, तर उपाययोजना सांगते पण बरोबर एक्झॅक्टली नाही सांगत, 4 वेगवेगळ्या सांगते, ओळखायला तुम्हाला जमाय पाहिजे. बरोबर. त्यामुळे 100% पण त्याच्यावर विश्वास. मग ऊसामध्ये बाकीच्या गोष्टी म्हणजे मग NPK सेन्सर असतील, बाकीच्या गोष्टी ह्या सगळ्या संशोधना अधीन आहेत गोष्टी. ह्याच्याविषयी आत्ता जास्त काही क्लेम करणं योग्य ठरणार नाही. ते चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही. भविष्यात त्याच्यामध्ये संशोधन चांगल्या पद्धतीने होईल आणि हे सुद्धा आपल्याकडे येईल परफेक्ट डाटा. आणि AI इटसेल्फ हे असं आहे की ह्याला मशीन लर्निंग एकदम स्ट्रॉंग पाहिजे मागं, म्हणजे परम्युटेशन कॉम्बिनेशन ते बनत गेले पाहिजेत. म्हणजे मी आता जसं म्हणलं तसं अशी वेदर कंडिशन आली फील्ड असं होणार तुमच्या भागामध्ये, मग सगळ्या गोष्टी त्याला गरजेच्या आहेत. जमिनीचा सगळ्या गोष्टी, पाणी कसं आहे, TDS कसं आहे, जमिनीचं रिटेन्शन किती आहे, आपल्याला काय आहे, आपल्याकडं असा 5, 50, 100 शेतकऱ्यांचा डाटा उपयोगाचा नाही. 5 लाख, 10 लाख, 20 लाख, 50 लाख, 1 कोटी अशा एवढ्या मोठ्या शेतकऱ्यांचा डाटा ज्यावेळेला आपल्याकडे येईल त्यावेळेला ते डाटा अनालिसिस व्यवस्थित होऊन मग त्यातनं सॉर्ट आउट होऊन ह्या सगळ्या मशीन लर्निंग मधून गोष्टी निघतील. तर भविष्य चांगलं आहे त्या टेक्नॉलॉजीला. पण सध्याच त्याचा बाऊ करणं, आता हे होईल आणि ते होईल हे बोलणं सध्याच्या घडीला वेग ठरेल. अजून आपल्याला सॉइल टेस्टिंगचं काम माहित नाही. आणि माझं म्हणणं काय, ऊसामध्ये संतोषजी बेसिक प्रॉब्लेमच सुटलेले नाहीत अजून. मला सांगा, AI करायचं म्हणजे ड्रिप पाहिजे पाणी. आज ऊस उत्पादन करणाऱ्या किती शेतकऱ्यांकडे ड्रिप आहे? 2% फक्त. बाकी सगळे पाटाण पाणी. किती नासाडे पाण्याचे होते. आणि मग कुठं तुम्ही AI बसवणार आहे? काय नाही. इव्हन मध्ये एका सामाजिक कार्यकर्त्यांनी हे पण मांडलेलं, साधा सोपा मुद्दा, AIचा डिव्हाइस जर शेतातून कोणी चोरूनच नेला तर त्याला काय करू शकता, आता इलाज नाही. म्हणजे खूप खूप गोष्टी आहेत. आणि कसं आहे, आता कॉस्ट ऑफ कल्टिव्हेशन कडे सगळ्यात पहिला लक्ष देणं गरजेचं आहे. बरोबर. आजच्या घडीला आपण जेवढं कॉस्ट ऑफ कल्टिव्हेशन कमी ठेवू, म्हणजे रुपयाचा हिशोब लावला पाहिजे. पहिला नोट नसते शेतकऱ्याला, करत नाहीत. आणि केला तरी लिहून ठेवायचं. आणि कधी करणार, सीझन संपल्यावर त्यावेळेला त्याला कळतंय 3 लाख रुपये आलेत शेतीतून, 3,10,000 रुपये माझा खर्च झाला. मी म्हणतो काही गरज नाही तुम्हाला लॅपटॉपला, एक्सेल शीटला एक नोटबुक साधी वही घेतली, बजेटिंग केलं पाहिजे. बजेटिंग केलं. आता आपण घरात आपलं बजेट असतं, 5,000 रुपये किराण्यावर खर्च करायचा, एवढंच करायचं, त्यापेक्षा जास्त करायचं नाही. तसं तुम्ही लावून ठेवा ना, 1 लाख रुपयेच मला खर्च करायचं, त्यापेक्षा मी काय जाणार नाही. या सगळ्या गोष्टी करताना मग AI मुळे तुम्ही कॉस्ट ऑफ कल्टिव्हेशन मध्ये किती वाढ करणार आहे शेतकऱ्याच्या, हे पहिला लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही आता गव्हर्नमेंट त्याला ह्याला सबसिडी, त्याला सबसिडी, आता सगळ्या गोष्टी करा. सबसिडीच्या गोष्टी किती दिवस चालणार आहेत? बरोबर. शेतकऱ्याला कधीतरी सेल्फ सफिशियंट करायला पाहिजे. माझं तर म्हणजे बऱ्याच लोकांना हे माझं म्हणणं बोचेल किंवा चुकीचं वाटेल, शेतकऱ्यांना सबसिडीच्या सवय नाही लावल्या पाहिजेत. बरोबर. मी तुम्हाला सांगतो, मी बऱ्याच गोष्टी करताना, आता इव्हन ट्रॅक्टरला वगैरे एवढ्या सबसिडी असतात, मी कधीच कुठल्या सबसिडीला अप्लाय करत नाही. का माहितीये का, आपल्याला ती सवय नाही लागली पाहिजे शेतकऱ्यांना. बरोबर. ती सबसिडी घेण्यापेक्षा त्या शेतकऱ्याला तिथपर्यंत सेल्फ सफिशियंट करा, की त्या लेवलपर्यंत शेतकऱ्याला नेऊन पोहोचवा की त्याला सबसिडी मागायची गरज नाही. मार्केट चांगलं, ब्रँडिंग शेतकऱ्याचं करणं चांगलं, एज्युकेशन द्यायला पाहिजे. बरोबर. ते सरकारनं या सगळ्या गोष्टी केल्या तर AIला येणाऱ्या काळामध्ये चांगलं भवितव्य असणार आहे. पण सध्या जादूची कांडी म्हणून त्याचा जो वापर चाललाय त्याच्याकडे थोडं जरा कानाडोळा केलेला. शेवटचा प्रश्न, की म्हणजे खरं तर ऊस हे पीक आळशी माणसाचं पीक म्हणलं जातं, पण खरं तर हे कल्पतरूच आहे म्हणू शकता. बरोबर. का म्हणलं जातं असं? किती प्रोडक्ट तयार होतात त्याच्यापासून? ऊस खरं म्हणजे आळशी माणसाचं पीक, म्हणजे ऊसाला ह्या सगळ्या चक्रानं बदनाम केलंय असं म्हणलं तरी चालेल. म्हणजे काय चक्र, म्हणजे काय, ऊस हे तुमचं सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलवण्याचं साधन आहे आपल्या पश्चिम महाराष्ट्रात. मला सांगा, आपलं राजकारण आपलं कुठल्या पिकामागं फिरतंय? फक्त ऊस. का माहितीये का, कारखाना कुणाकडे आहे? आपले जे आमदार आहेत त्यांच्याकडेच आहे, किंवा राजकारणी लोक आहेत त्यांच्याकडेच आहे. कारखान्याला जर जपलं, चांगला दर दिला, तर परत शेतकरी तुमच्या बाजूने येणार आहेत, नाहीतर लगेच टांगापलटी होते आपल्याकडे. बरोबर. हे म्हणून ऊस पिकाला ह्या म्हणून महत्व आहे, कारण ऊस पीक सामाजिक, आर्थिक, राजकीय हे सगळ्या नाड्या जपून आहे. बरोबर. ऊसाला आळशी पीक म्हणून का म्हणलं जायचं, की त्यावेळेला जमिनीची परिस्थिती चांगली होती, पाण्याची परिस्थिती चांगली होती आपल्याकडं, ऊसाचं उत्पादनावरचा खर्च कमी होता, आणि
त्या पटीत उत्पादन चांगलं मिळायचं, पैसे शेतकऱ्यांकडे राहायचे. बरोबर. पण आज ऊस शेती आळशी लोकांची राहिलेली नाही. आज 1000 किडी नवीन आल्यात, नवीन रोज वेगवेगळे रोग आपल्या शेतामध्ये येतात, बऱ्याच गोष्टी रोज वेगवेगळ्या नवीन शेतामध्ये व्हायला लागल्या. पण खरं तर हे सगळं एक बाजूला, ऊस शेतीतनं खूप पैसा मिळाला लोकांना, मिळालाय. लोक सदन झाले, बरोबर. घरं बांधली, गाड्या घेतल्या, घराला नावं लग्न दिले झाली. 86-032 म्हणून होय काय लोकांनी. वराठीचं नाव 86-032 कृपा. वा, एक नंबर. अजून काय पाहिजे मग? इव्हन आमची नर्सरी जी आहे ना, माझ्या नर्सरीचा कस्टमर केअरचा नंबर 70-386-032 आहे. अरे वा. म्हणजे नंबर लक्षात ठेवायची गरज नाही. 86-032 म्हणलं की गन्ना मास्टर लक्षात राहते की या व्हरायटीनं आम्हाला एवढं दिले. वा. नाही खरंच आहे. माझा भाग, मी खानापूर तालुक्यामध्ये राहतो, पाणी नव्हतं आम्हाला. जेव्हा कॅनलला पाणी आलं त्याच्या आधी काही कुसळ होती फक्त. जेव्हा पाणी आलं, ऊस शेती आले, आणि ऊसात कसा एक फिक्स पैसा आहे. बरोबर. बाकीच्या याच्यामध्ये रिस्क आहे. मग मी आमच्या भागातल्या शेतकऱ्यांना पण सांगतो, कमीत कमी तुम्ही आधी सुरुवातीला 50-50 करा, 50% ऊस लावा, 50% बाकी, आणि पुन्हा तुम्ही वाढवा. वाटलं तर तुम्हाला ऊसातनं बाकीच्या पेक्षा जास्त पैसा मिळतोय तर तिकडे वळा तुम्ही. तुम्हाला ऊसात वाटतं 80-20 करा, 80% ऊस करा, 20% भाजीपाला करा, पण एक फिक्स हुक मी का झाला ना. एक्झॅक्ट. बरोबर. पैसे कंटिन्यू मिळतात. बरोबर आहे. बरोबर आहे. तर खूप खूप धन्यवाद. थँक्यू. खूप मजा आली तुमच्या संग बोलून. खरं तर असं म्हणजे तुम्ही जसं आहे तसं, आणि हे आम्ही चालू केलंय मातीवर्स पॉडकास्ट. बरोबर. आणि यामध्ये आम्ही प्रत्येक वेळी नवीन नवीन गेस्ट घेऊन येतोय आणि त्यांच्यासोबत अशा चर्चा करतोय. खूप मनमोकळ्यापणानं तुम्ही चर्चा केली, तर खूप खूप पुन्हा एकदा तुमचे खूप आभारी आहे. तर मित्रांनो, तुम्ही कमेंटमध्ये सांगा की अजून कोणत्या विषयावर आपण मातीवर्समध्ये कोणासोबत बोलायला पाहिजे, हे तुम्ही कमेंट करा. कोणाचंही नाव तुम्ही कमेंट करा, त्यांना आपण आणू इथं आणि त्यांच्यासोबत आपण अशा मनमोकळ्यापणानं गप्पा मारू आणि खूप डीपली आपण त्या क्वेश्चनचे आन्सर्स घेऊ आणि त्याच्यावर अभ्यास करून आपल्याला त्यातनं काहीतरी शिकायला भेटेल. आणि हा एपिसोड सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत जायला पाहिजेच, कारण की खूप डोळे उघडणाऱ्या गोष्टी सरांनी सांगितल्या. थँक्यू व्हेरी मच पुन्हा एकदा. धन्यवाद संतोषजी. म्हणजे मी सुरुवातीपासून इंडियन फार्मर म्हणजे मला वाटायचं हे माणूस बाहेरचाच आहे कुठला तर, पण परत मला खूप दिवसानं कळलं की हा आमच्याच भागातला माणूस आहे, कारण हिंदी बोलते म्हणजे मला वाटायचं बाहेरचा कुठला तर आहे. पण तुम्ही सुरुवातीपासून एक चांगला हा प्लॅटफॉर्म म्हणजे शेतकऱ्यांसाठी डेव्हलप केलाय. तुमचे व्हिडिओज बरेच इन्फॉर्मेटिव्ह असतात, बरेच तुम्ही कष्ट घेता, चांगली माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता. पॉडकास्टच्या माध्यमातून मी तुमचे बरेच पॉडकास्ट बघितलेत आता केलेले. अतिशय सुंदर माहिती आणि चांगले लोक या प्लॅटफॉर्मवर आणताय. शेतकऱ्यांना ह्याच्यातनं चांगली माहिती, त्या सोबत एक दिशा मिळते. आज आपण ऊसाच्या किंवा बाकीच्या बऱ्याच गोष्टींवरची चर्चा केली, त्यातनं शेतकऱ्यांना एक चांगलं नॉलेज किंवा एक चांगली दिशा मिळावी, हाच उद्देश तुमचा आहे आणि या प्रामाणिक दृष्टिकोनानं तुम्ही काम करताय. आमच्या सगळ्या गन्ना मास्टर परिवाराकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नक्कीच असेच पॉडकास्ट वाढावेत आणि शेतकऱ्यांना चांगली माहिती मिळावी अशी आशा व्यक्त. हिंदीतून करत होतो पण आपले शेतकरी म्हणले मराठी पाहिजे, म्हणलं ठीक आहे मातीवर चालू करू. तर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.